त्याचं बालपण कसं होतं, त्याचं जन्मगाव कसं होतं, त्याचं प्राथमिक शिक्षण कसं झालं, या सगळ्यांचं आम्हाला ऐकायला फार आवडेल. विजय, व्यक्त हो. खरं तर WSFच्या पोस्ट ह्या सौ निशा विजय वक्ते यांच्याच नावाने जातात. त्यामुळे विजय वक्तेला किती लोक ओळखतात हा आजही मला स्वतःला पडलेला एक फार मोठा प्रश्न आहे. प्रतीक्षा बोर्डे, जिला मी आवडीनं छोटी म्हणतो, लाडानं छोटी म्हणतो मी तिला. छोटी पहिल्यांदा तर वर्धापन, आजचा हा जो 3रा वर्धापन दिन आहे, या 3ऱ्या वर्धापन दिनाच्या संपूर्ण WSF परिवाराला आणि संपूर्ण साळी समाजाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. ऑक्टोबर महिना म्हटला ना की जरा हुरहुर लागते, रवींद्र नाट्य मंदिरकडे पाय ओढले जातात. अगदी माझा 6 वर्षाचा मुलगाही मला म्हटला की पप्पा आपला प्रोग्राम कधी आहे, त्याला प्रोग्राम म्हणता येत नाही, प्रोग्राम कधी आहे. तर छोटी मला सांगायला आवडेल तुला की माझं मूळ गाव हे, म्हणजे आमचं मूळ गाव हे जळगाव जिल्ह्यातलं भालोद, तालुका यावल, जिल्हा जळगाव. आईचं गाव फैसूर, तालुका यावल, जिल्हा जळगाव. आणि वडील साधारणतः 1971ला व्हेटरनरी डॉक्टर म्हणून नोकरीला लागले आणि ठाणे जिल्ह्यातल्या शहापूर तालुक्यातल्या डोळखांब या गावी त्यांची पहिली पोस्टिंग झाली. 1972ला विवाह झाला. 1973ला मी जन्माला आलो. माझा जन्म फैजपूरच्या म्युनिसिपल दवाखान्यातला. आणि त्याच्यानंतर आमची बदली, म्हणजे वडिलांची बदली खोडाळा या गावी झाली. खोडाळा हे जे गाव आहे ना, हे ठाणे जिल्ह्यातलं अत्यंत दुर्गम भागातलं एक गाव आहे. कसाऱ्यावरून इगतपुरीला जाताना जो कसाऱ्याचा घाट लागतो, त्या घाटाच्या अगदी मध्यापासून डाव्या बाजूला एक आडवळणाचा रस्ता आहे. तिथून 20 किलोमीटर अंतरावरती डोंगर कपाऱ्यामध्ये असलेलं खोडाळा गाव, ज्या खोडाळा गावामध्ये माझं सगळं बालपण गेलं. माझी इयत्ता 10वी ही तिथेच झाली. आणि खोडाळा, माझं जसं जसं वय वाढतंय तसं तसं खोडाळा गावातला आमचा रहिवास वाढतो. राजेश तांबडे आमच्या खोडाळा गावामध्ये येऊन गेलेले आहेत. DG निमकर, देवेंद्र क्षीरसागर इत्यादी मंडळींनीही माझ्या गावाला भेट दिलेली आहे. त्या गावामधून मी इयत्ता 10वीची परीक्षा पास केली. मूळगाव जरी भालोद असलं ना, तरी विणकामाचा व्यवसाय पूर्णतः बंद झाल्यामुळे आमचं सगळं वक्ते कुटुंब हे मध्य प्रदेशातल्या इंदोर या शहरामध्ये स्थलांतरित झालं. आणि आईचं जे कुटुंब होतं ते मध्य प्रदेशामधल्या उज्जैन शहरामध्ये स्थलांतरित झालं. माझं शालेय शिक्षण इयत्ता 10वी पर्यंतचं जे झालं ते खोडाळा गावामध्ये. मी 12वी सायन्स जे केलं ते वाडा तालुका वाडा, भिवंडी जवळ वाडा नावाचं एक शहर आहे, तिथे मी 12वी सायन्स केलं. माझं BSCचं शिक्षण मी घेतलं ते जळगाव जिल्ह्यातल्या फैजपूरच्या धनाजी नाना महाविद्यालयामध्ये. आणि माझा म्हणजे माझी लॉची डिग्री आहे, कायद्याची जी पदवी आहे ती मात्र मी मुंबईमध्ये नोकरीला लागल्यानंतरच घेतली. असं एकंदरीत हे आहे. मॅडम आपला माईक बंद आहे वाटतं, श्रद्धा मॅडम. नमस्कार मॅडम. नमस्कार सर. नमस्कार. आपल्यासाठी एक शेर आहे. पंखों को तू खोल जमाना सिर्फ उड़ान देखता है. पंखों को तू खोल जमाना सिर्फ उड़ान देखता है. उठो तो ऐसे उठो कि फक्र हो बुलंदी को. उठो तो ऐसे उठो कि फक्र हो बुलंदी को. सिर्फ जमीन नहीं है मंजिल आपकी, सिर्फ जमीन नहीं है मंजिल आपकी. अभी पूरा आसमान बाकी है, अभी पूरा आसमान बाकी. तुम्हा दोघांना खूप खूप शुभेच्छा. हे 3रं आपलं वर्धापन दिनाचं वर्ष आहे. दरवर्षीप्रमाणे आपल्याला आठवण येते की आपण एकत्र भेटतो रवींद्र नाट्य मंदिर मध्ये, पण आज असं भेटण्याचा योग आलेला आहे. तर आपण आता आपलं बालपण, त्यातलं शिक्षण, योगायोगाने तुम्ही इंदोरपर्यंत पोहोचलात वगैरे सगळं सांगितलं. आता पुढचं असं मला विचारायचंय, तुम्ही आधी शिक्षक होतात आणि त्यानंतर मंत्रालयातील अधिकारी झालात. ही वाटचाल कशी झाली आपली, हे जाणून घ्यायचंय थोडं. मी
माध्यमिक शाळेमध्ये सुरुवातीचे 3 वर्ष शिक्षक होतो, माझं सगळं महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर. पण रोस्टरमध्ये बसला नसल्यामुळे मी खोडाळ्याजवळ, म्हणजे मी जिथे राहत होतो आम्ही खोडाळ्या गावात, तिथे वाकडपाडा नावाचं एक गाव होतं 6 किलोमीटर अंतरावरती. तिथल्या माध्यमिक शाळेमध्ये मी शिक्षक होतो. रोस्टरमध्ये न बसल्यामुळे मी तिथला राजीनामा दिला आणि मी कळव्याच्या मनीषा नगरमध्ये मी होम ट्युटर म्हणून एक 3 महिने काम केलं. आणि मला पुन्हा अंबरनाथची एक संस्था आहे, दी एज्युकेशन सोसायटी अंबरनाथ, 1936 सालची संस्था आहे. त्यांनी एक शाळा ओपन केली होती आमच्या गावाजवळच डोलाऱ्याला, आणि तिथे मी शाळेचा मुख्याध्यापक म्हणून मी तिथे रुजू झालो. आणि त्या शाळेची आज तुम्ही जर तिथे बघायला गेलात तर त्या शाळेची फार मोठी एक चांगली इमारत उभी राहिलेली आहे. म्हणजे शाळेसाठी जागा घेण्यापासून तर शाळेच्या इमारतीच्या बांधकामापर्यंतचा सगळा माझा सहयोग तिथे राहिला. परंतु दुर्दैव म्हणा सुदैव म्हणा दोन्ही गोष्टी आहेत. कारण मी शिक्षक जेव्हा होतो तिथे तर माझं अत्यंत साधं राहणीमान होतं. मी जर गावात गेलो ना तिथल्या, तर गावातली लोक आदराने उठून उभी राहत आणि गावातल्या महिला होत्या त्या डोक्यावरती पदर घेत होत्या, एवढा मला मान देत होत्या. तिथल्या गावातल्या लोकांना आहे ना, म्हणजे भांडण जर झालं तर पोलीस स्टेशनला किंवा इकडे तिकडे जाण्याची गरजच पडत नव्हती. मला बोलवलं जायचं तिथे आणि मी फार समोपचाराने तिथला फार मान सन्मान होता मला. परंतु महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा मी पास झालो आणि मग मंत्रालयामध्ये नोकरीला आलो. कदाचित त्यामुळेच आपण इथे याच्या मंचावर भेटलोय. तर मी जर एमपीएससी ची परीक्षा पास नसती केली आणि मंत्रालयामध्ये मी जर आलो नसतो तर कदाचित WSF वगैरे किंवा विजय वक्ते, निशा विजय वक्ते आपल्याला दिसल्या. अजूनही ते गाव आहे आमचं आणि त्या गावाला आमचं एक घर आहे आणि एक चाळ आहे आमची. अजून आम्ही तिथे येऊन जाऊन असतो. सर नमस्कार. नमस्कार राजेश. निशाताई नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम तुमच्या दोघांचं आणि आपणा सर्वांचं अभिनंदन. 3 वर्षापूर्वी पाहिलेलं एक स्वप्न की 10 वर्षात एकही गरीब माणूस साळी समाजामध्ये राहणार नाही, आणि एक जबाबदारी आता वाढलेली आहे कारण त्यातली 3 वर्ष संपलेली आहेत. आता 7 वर्षात आपल्याला एकही गरीब माणूस या साळी समाजात राहिला नाही पाहिजे. आणि मग ते पाहिलेलं स्वप्न आणि ते स्वप्न आम्हाला सर्वांना बरोबर घेऊन ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण वाटचाल करत आहोत. त्यालाच 3 वर्ष पूर्ण झालेली आहे आणि बरीच प्रश्न सगळ्यांच्या मनात आहेत. आज सगळ्या संस्थापक आणि विश्वस्त्यांना जाणून घेण्याचा या ऑनलाईनच्या माध्यमातून आपल्याला एक संधी मिळालेली आहे. तर मी जास्त न बोलता, कारण रवींद्र नाट्य मंदिर मध्ये ती एक हुरूर असते की पडदा उघडतोय, 2000चा क्राऊड समोर असतो आणि मग भगवान जिव्हेश्वर आणि तो आवाज आणि तो घुमणारा आवाज आणि नंतर सुरू होणारी डॉक्युमेंटरी, हे सगळं आज कुठेतरी आम्ही मिस करतोय. पण आज तुम्हाला जाणून घेण्याची खूप इच्छा आहे. त्यामुळे आता मगाशी प्रतीक्षा मॅम म्हटल्याप्रमाणे की कॉलेजच्या जमान्यामध्ये तुमच्या पाठीमागे बऱ्याच अशा, म्हणजे तुम्हाला आडून चोरून अशा मुली बघायच्या. त्या जमान्यातले कदाचित तुम्ही काकाजी म्हणजे राजेश खन्ना होतात असं मला आता असं वाटतंय. पण म्हणजे आम्ही ज्यांना निशाताई म्हणतो फक्त त्यांना सायली हाक म्हणणार तुम्ही एकटेच आहात. तर मग निशाताई तुमच्या आयुष्यात कशा आल्या, विवाह जमवायला पण बऱ्याच अडचणी आल्या असं पण आम्ही कुठेतरी ऐकलेलं आहे. तर हे सगळे जाणून घ्यायचंय की निशाताई तुमच्या आयुष्यात कशा आल्या. राजेश, काय झालं माहितीये का, मी मुळातच जेव्हा शिक्षक म्हणून नोकरी करत होतो ना तेव्हा माझा पगार होता ₹1000 प्रतिमाह. अच्छा. आणि तेव्हा सायली कोचिंग क्लासेस होते. मी 5वी पासून तर इयत्ता 10वी पर्यंत ट्युशन्स घेत होतो. मॅथमॅटिक्स आणि इंग्रजी या 2 विषयावरती माझं चांगलं प्रभुत्व होतं. तर ₹1000 पगार मिळायचा आणि क्लासेस मधून एक 3-4 हजार रुपयाचं उत्पन्न मिळायचं. असे 5000 रुपये मला मिळायचे दर महिन्याला. आणि वय त्यावेळेस काहीतरी 22-23च्या आसपास त्यावेळेस वय होतं. आणि वडील म्हणायचे की आता लग्न करूया तुझं. आपण म्हटलं ठीक आहे. परंतु मी लग्नाला काही तयार नव्हतो. मी म्हटलं पहिल्यांदा आपण सेटल्ड होऊया. शाळेला जर ग्रांट आली तर आपल्याला पूर्ण पगार मिळेल आणि त्याच्यानंतर मग चांगली मुलगी पदरामध्ये पडेल असा एक विचार मनामध्ये केला. त्यामुळे माझा सध्या त्यावेळेला लग्नाचा काही विचार नव्हता.
पण झालं काय की माझा लहान भाऊ जो आहे ना, जो आता हयात नाही, तो मागच्या 2019 मध्ये तो आणि त्याची बायको दोघे एक्सपायर झाले. तर माझ्या लहान भावाचं लग्न आहे ना माझ्या अगोदरच ठरलं होतं. त्याला बुऱ्हाणपूरची मुलगी केली होती आणि त्या माझ्या जी आजर सासू होती, म्हणजे त्या आमच्या वहिनीची जी आजी होती ना, तिची तब्येत फार खराब राहायची. तर तो घाई करत होता त्या लग्न करण्यासाठी. त्यामुळे माझ्यावर एक प्रेशर येत होतं, की अगोदर मोठ्याचं करायचं, मग लहान्याचं करायचं. मग मी अशी परवानगी दिली घरामध्ये, की बाबा मी थोडा थांबतो म्हटलं, आपण अगोदर त्याचं लग्न करूया. मग आम्ही अगोदर त्याचं लग्न केलं आणि मग नंतर माझ्या लग्नासाठी मुली बघायला जेव्हा आम्ही बाहेर पडलो, तेव्हा असा अनुभव आला, की राजेश मला साधारणतः मी 24 मुली पाहिल्या. ₹12,350 मी तेव्हा खर्च केला होता. आणि अच्छा. अनेकदा मला नकार यायचा. नकार एवढ्यासाठी यायचा, की मी खेडेगावामध्ये राहायचो आणि पगार मला फक्त ₹1,000 मिळायचा आणि ट्युशन मधून मिळणारं उत्पन्न आणि खेडेगावामध्ये कुणी हल्ली बघा ना, म्हणजे मुंबई आणि पुण्यातल्या मुली देखील जळगावमध्ये जायला तयार होत नाहीत, अमरावतीत जायला तयार होत नाहीत. मी तर अशा गावामध्ये राहत होतो, की जिथे टेलिफोनची पण सुविधा नव्हती आणि वर्तमानपत्र पण येत नव्हतं आणि कॉलेज पण नव्हतं. 10वी पर्यंतची शाळा होती. आणि लाईट नसली तर पाण्याचे वांदे व्हायचे. जर पावसाळ्यामध्ये जर प्रचंड अतिवृष्टी झाली आणि वादळ आलं ना, तर 8-8 दिवस त्या गावामध्ये लाईटच नसायची. अच्छा. अशा गावामध्ये मुलगी कोण देणार? म्हणून मला बऱ्याच ठिकाणी ना नकार ऐकायला मिळाला आणि जिथे होकार होता तिथे माझा नकार होता. तर असं करत 2-3 वर्ष मी त्याच्यामध्येच घातली आणि फारच वैतागलो होतो. नको वाटायला लागलं, की दरम्यानच्या काळात काय झालं होतं, की इंदोरला मी एक मुलगी पाहायला गेलो होतो आणि इंदोरवरनं माझं आजोळ आहे उज्जैन. म्हणजे माझे जे आजोबा होते, आईचे वडील त्यांचे मोठे भाऊ म्हणजे माझ्या आईच्या वडिलांचं नाव नारायण वराडे आणि त्यांचे मोठे भाऊ होते रेवाजी वराडे. तेही तिथेच राहायचे. तेही माझे चुलत आजोबाच लागतात. तर मी त्यांच्या घरी सहज आपली सदिच्छा भेट द्यायला गेलो. तर ते आजोबा होते माझे तिथे आणि त्यांचा जो मुलगा म्हणजे ते आपले नोकरी नोकरी करायला जात होते. मी गेलो तर आमचे ते आजोबांनी माझ्या डोक्यावरून हात वगैरे प्रेमाने फिरवलं आणि आवाज दिला, की "अरे चहा ठेवा." तर मी आतमध्ये बघितलं, तर चहा ठेवायला नाही सांगितलं. आतमध्ये गेलो तर मला एक पोरगी भेटली. ती पोरगी अत्यंत सामान्य होती. फारच आर्थिक परिस्थिती अत्यंत डब घ्यायला आल्यासारखी होती. कारण मी जे ऐकलं तर त्यांची अगोदरची परिस्थिती फार चांगली होती. तिचे वडील एका बुनकर सहकारी सोसायटीमध्ये व्यवस्थापक होते. परंतु ती बुनकर सहकारी सोसायटी डब घाईला गेल्यामुळे त्यांच्यावरती परिस्थिती थोडीशी गंभीर आली. त्यांच्या आईला आणि वडिलांनाही कॅन्सरचा आजार होता. त्यामुळे त्यात भरपूर पैसा त्यांचा खर्च झाला. परिणामी त्यांना त्यांचं म्हणजे महिलासारखं घर विकावं लागलं. सामान्य हाउसिंग बोर्डच्या घरामध्ये येऊन ते राहिले. तिथे गेल्यानंतर त्या मुलीला मी पाहिलं. आता झालं असं की या अनेक मुली पाहिल्यानंतर मला फार कंटाळा आला होता. असं वाटलं होतं, की आता जी मुलगी पदरात मिळेल ना, ती आपली करून घ्यायची असा मी विचार केला. आणि माझ्या मावशीच्या लग्नामध्ये तीच मुलगी मला परत भेटली. अच्छा. ती येर-झारा घालत होती आणि पाणी भरत होती इकडनं-तिकडनं. तर मी तिला बोलवलं म्हटलं, "इधर आओ, मुझे पहचानती हो?" बोले, "हाँ, मैं आपको पहचानती हूँ." बोला, "पढाई कहाँ तक हुई?" मग तिने शिक्षण सांगितलं. माझं इथपर्यंत शिक्षण झालेलं आहे. म्हटलं, "मुझे पहचानती हो?" बोले, "हाँ, पहचानती हूँ." मैंने कहा, "कैसा लगता हूँ?" बोले, "अच्छे लगते हो।" मैंने बोला, "शादी करेगी मुझसे?" मेरे से शादी कर ले, रिस्क ले। जिंदगी में ऐसी ऊंची मकान तक पहुंचाऊंगा तुम्हें की सब लोग देखते रह जाएंगे. आणि त्या क्या मुलीचं नाव आहे सौ निशा विजय वक्ते. तर ते असं ते आमचं विवाह झाला. आता प्रश्न तुमचा कसं सायलीचा विचारलेलं ते होता. शादी करोगे मुझसे? हां? कसं विचारलेलं ते शादी करोगी क्या मुझसे? हां, तर मी तिला डायरेक्ट तसं नाही विचारलं. मी विचारलं अजिबात तिला नाही, की तसं नाही शादी कर लो विचारलं. मुझसे, अच्छा. रिस्क ले लो नाही, मुझसे. तुम्हाला आठवत नाहीये. तसं नाही विचारलं. आधी तर खूप तिने प्रश्न उत्तर केले उत्तर नाही दिले तिने मला. आणि खूप फिरवलं मला. नंतर लग्न ठरलं पण आणि मला नंतर कळालं, की अरे यांच्याशीच माझं लग्न होतंय. म्हणजे मला माहिती नव्हतं, की माझं लग्न ठरलंय वगैरे असं काहीच नाही. काहीतरी चालू आहे घरात म्हणजे तिथं. ओके. आम्ही आलो तिला दुसऱ्यांच्याच लग्नात. हे प्रश्न तिला मी थोडे असे उलटून-पालटून विचारले होते, कि ऐसा एक लड़का है, शादी क्या उससे वगैरह, 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 वगैरह. अच्छा, अच्छा, अच्छा. बहुत ऊंचाई पे लेके जाएगा तेरे को, रिस्क लेके देख तू. तो उसने भी हाँ कर दी और फिर झालं आमचं पण मला माहित नाही, की तो मुलगा हेच आहे. अच्छा, ओके.
आता आणि त्यामुळे हिचा होकार होता की नकार होता हे आजपर्यंत मला काही कळालेलं नाही. आता विचारून बघा होकार आहे की नाही, आता वेळ गेली राजेश आता. चला आपण पुढे जाऊया. नमस्कार. जय जीवेश्वर आणि WSF चे करते धरते सगळेच सर्वस्व जे आहे ते म्हणजे विजय वक्ते आणि निशा वक्ते यांना आणि संपूर्ण WSF कुटुंबियांना आजच्या वर्धापन दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आता इतक्या छान गप्पा रंगलेल्या आहेत, मी थोडं पुन्हा एकदा मागे जाते. वर्धापन दिन 3रा आहे, पण ही संस्था स्थापन होण्याच्या अगोदर काही वर्ष विजयजींची माझी मुलाखत झाली होती मंत्रालयामध्ये आणि तेव्हा त्यांनी मला सांगितलं होतं की मॅडम माझ्या डोक्यामध्ये एक संकल्पना आहे, मला एक अशी संस्था काढायची आहे की जी माझ्या समाजातील सगळ्यांनाच खूप काही चांगल्या मार्ग दाखवू शकेल आणि त्यांचं भलं होऊ शकेल आणि आपल्या समाजातून संपूर्ण गरिबी दूर होऊ शकेल. तर त्यावेळी ती त्यांनी बोलून दाखवलेली संकल्पना त्यांनी खरोखर सत्यात उतरवली आणि नुसतेच स्थापना नाही केली तर त्याच्या कार्याचा जो हा ग्राफ आहे हा इतक्या उंचावर नेलेला आहे की खरंच खूप अभिमानाने आणि गर्वाने खूप धन्य होतोय आम्ही सगळे. अशीच वाटचाल पुढे चालू राहू दे. पण मला विजयजींना हे प्रश्न विचारायचा आहे की हे सगळं सुरू करण्याची संकल्पना मुळात आलीच कशी, त्याच्या मागची प्रेरणा काय होती आणि कसं काय हे सगळं डिसाईड केलं की मला अशी संस्था स्थापन करायची आहे? आपण कसं आहे की मी मुळातच थोडासा भावनिक माणूस आहे, एखाद्याचं दुःख मला पाहवत नाही. जेव्हा शाळेमध्ये शिक्षक होतो ना, तर माझ्या शाळेमध्ये अशा मुली यायच्या की ज्या 4-4 किलोमीटर अंतरावरून यायच्या आणि नदीमधून यायच्या चालत चालत आणि त्यांच्या पायामध्ये चप्पल नसायची. त्यांच्या पायाला कुहे व्हायचे. कुहे म्हणजे पायाचे इथले मधले जे भाग भेगा असतात ना, तिथे चिखली व्हायची, चिखली त्यांना जखमा व्हायच्या, जखमा त्यांना. आणि मग मी काय करायचो, त्या मुलींना घेऊन जायचो माझ्या गावाला आणि त्यांना सगळ्यांना मी चप्पल जोड द्यायचो. म्हणजे मी ज्या शाळेत शेवटची नोकरी केली ना, तिथल्या तर सगळ्या मुलींना मी 1 वर्षी सगळ्या मुलींचे माप घेऊन त्यांना मुंबईत चपलांची जोड पाठवलेले होते. म्हणजे थोडक्यात काय की सामाजिक वृत्ती जी होती ना, ती असं मला पहिल्यापासूनच मी थोडासा भावनिक आहे. आणि मंत्रालयात आल्यानंतरचा तुम्हाला एक किस्सा सांगतो, तुम्हाला ऐकायला आवडेल. राजेश, R.R. आबा तेव्हा मुख्यमंत्री होते. R.R. आबा म्हणजे त्यांना आबाच म्हणतात. R.R. पाटील साहेब तेव्हा ग्रामविकास मंत्री होते आणि माझा आहे ना वाढदिवस होता. मला वर्ष नीट आठवत नाहीये, पण माझा वाढदिवस होता आणि कॅम्ब्रिज मधून एक चांगली पॅन्ट आणि एक सफेद शर्ट घेतला होता विकत माझ्या बायकोने माझ्यासाठी आणि तो मी घालून मंत्रालयाला मी गेलो. त्यावेळेला चर्चगेट वरनं मी चालत मंत्रालयात गेलो, तर मंत्रालयाचा जाण्याचा रस्ता आहे ना, तो असा आकाशवाणीच्या आमदार निवासाकडून असं जावं लागतं मंत्रालयाला. तर मी आकाशवाणीच्या तिथे जेव्हा थबकलो ना, तेव्हा माझ्या समोरचं एक दृश्य मी पाहिलं, ते इतकं भयानक होतं. एक महिला एक 60-70 वजन किलो म्हणजे 60-70 किलो वजन असलेल्या तिच्या नवऱ्याला अशी उचलून घेऊन जात होती आणि 10 पावलं चालली ना की परत त्याला ती ठेवायची. सगळी पब्लिक बघत होती. मी गेलो, तिला विचारलं काय झालं. म्हणे अहो यांना पॅरलाइज्ड आहे, यांना उभं राहता येत नाही आणि आम्हाला R.R. आबांची भेट घ्यायची आहे, पण टॅक्सीवाल्याने म्हणे आम्हाला इथेच उतरून दिलं. अहो म्हटलं मॅडम, इथून मंत्रालय अजून 300 मीटर अंतरावर आहे, म्हणजे पुढे R.R. आबांची कॅबिन फार लांब आहे, मंत्रालयाच्या गेट पासून पण आतमध्ये भरपूर जावं लागतं. तुम्ही यांना एवढं कसं काय उतरून. ती रडायला लागली. मला म्हटली की काय कसं काय करायचं, मला तर कोणी मदत नाही करत. शेवटी मी काय केलं, माझा वाढदिवस होता बरं का त्या दिवशी, मी आपली बॅग तिच्या हातात दिली. दोन्ही ज्या घड्या होत्या बाह्या अशा वाळल्या मस्त छानपैकी आणि त्या व्यक्तीला मी उचललं आणि तो 60-70 किलो वजनाचा व्यक्ती उचलून मी R.R. आबांच्या कॅबिन पर्यंत घेऊन गेलो. त्यावेळेस त्या महिलेच्या डोळ्यात आणि भरपूर रडायला लागली ती. मला म्हणे की देव तुझं भलं करो वगैरे वगैरे. आणि मग मी तिला माझा पूर्ण पत्ता दिला मंत्रालयातला. म्हटलं तुम्हाला जर काही अडचण वाटली तर मला तुम्ही सांगाल, मी मदतीला तुमच्या येईल. अजून एक तुम्हाला किस्सा सांगतो. असे किस्से अनेक आहेत, पण ज्यापासून मी खास प्रेरणा घेतली, एक किस्सा असा होता की सुट्टीच्या दिवशी मी आमच्या काही नातेवाईकांना मुंबई दाखवायला घेऊन गेलो होतो आणि मंत्रालयाच्या बाजूला माझी कार बाजूला पार्क केली. मंत्रालयाच्या बाजूला रविवार असल्यामुळे फारशी गर्दी नव्हती आणि मी असं विधान भवन, हॉटेल ट्रायडंट, मंत्रालय असं त्यांना सगळं समजून सांगत होतो. सगळं समजून सांगितलं. आम्ही सगळे गाडीत बसलो आणि पाठीमागून एक वृद्ध महिला, म्हणजे साधारणतः 75-80 वर्षाची वृद्ध महिला थोडी वाकत वाकत
माझ्याजवळ आली ड्रायव्हरच्या माझ्या बाजूच्या सीटला आणि मला म्हटली की दादा ते यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान कुठे आहे? म्हटलं आई सरळ जा, जो मोठा सिग्नल लागेल ना तिथनं राईट घ्या, ते 5-7 बिल्डिंग सोडल्या की पुढेच आहे. तर ती मला म्हटली की मला सोडून देता का? तर म्हटलं नाही हो, आम्हाला फार घाई होते. तर आम्ही कार काढली आणि हार्डली कार थोडीशी पुढे गेली. तर माझ्या मुलीने, माझी इशिकाने मला सांगितलं की पप्पा तुम्हाला असं वाटत नाही की तुम्ही चुकीचं करताय? अच्छा. बरोबर आहे. मी पुन्हा कार पाठीमागे घेतली, सगळ्यांना उतरवलं, तिला बसवलं, तिला पहिल्यांदा सोडून आलो. तिने दिले, त्या महिलेने दिलेले 20 रुपये माझ्याकडे अजूनही ठेवलेले आहेत मी. अरे बाप. हो, प्रेमाने 20 रुपये दिले. मला म्हणे बाळा हे 20 रुपये तेवढे घेऊन जा. आणि झालं कसं की बीज कशी रोवली हा एक महत्वाचा प्रश्न तुमचा होता. अपर्णा मॅडम, मुळातच मी मंत्रालयात असल्यामुळे आणि कुठल्याही कार्यक्रमाला, म्हणजे मी साळी समाजाच्या व्यासपीठावरती कधी गेलो नाही मी, परंतु कुठल्याही कार्यक्रमाला गेलो ना, म्हणजे कुणाचं लग्न असेल, कुणाचं बारसं, कुठेही काही दुःखद घटना असेल अथवा सुखद घटना असेल, अशा ठिकाणी गेल्यानंतर मी तिथे गेल्यानंतर त्या गावातल्या लोकांची मी चर्चा करायचो, त्यांच्याशी बोलायचो. तेव्हाच माझ्या असं थोडं लक्षात आलं की बराचसा आपला समाज जो आहे ना, तो बराच आर्थिक थोडासा दुर्बल आहे. आणि आज काही घटना अशा घडल्या तर मन थोडंसं भावनिक झालं. आणि एक दिवशी असं आमच्या घरामध्ये फार चांगल्या चर्चा होतात बरं का राजेश. म्हणजे आम्ही कधी कधी नेल्सन मंडेलावरती चर्चा करतो, कधी कधी हो आम्ही कधी कधी बाळासाहेब ठाकरेंवरती पण चर्चा करतो, कधी कधी आम्ही छत्रपती संभाजीराजे, छत्रपती शिवाजीराजे, अशा विविध विषयावरती आमच्या घरामध्ये चर्चा होत असतात. म्हणजे आणि मी बोलत असतो, सगळेजण ऐकत असतात, सगळ्यांना छान वाटतं एक वेगवेगळ्या विषयावर. जेव्हा सामाजिक विषय निघाला काय, त्यावेळेस मात्र आमच्या 2016 मध्ये, म्हणजे 2016चीच गोष्ट, आमच्या घरामध्ये जेव्हा आपल्या साळी समाजाचा जेव्हा विषय निघाला, त्यावेळेस माझ्या पत्नीने आणि माझ्या इशिकाने असा आग्रह धरला की पप्पा मंत्रालयात आहात, लोकांची भरपूर कामं करतात, आपल्या साळी समाजातल्या ज्या महिला बाहेर काम करायला जातात, धुणं धुवायला, कपडे धुवायला जातात, स्वयंपाक करायला जातात, झाडूपूजा करायला जातात, तुम्हाला वाटत नाही का की यांची कामं बंद व्हायला पाहिजेत? बरं चला, आपण मंत्रालयात काम करतो, आपल्याला एवढं नाही कळालं, यांना एवढं कळालं, म्हटलं चला हरकत नाही. तरी देखील मी काय फारसं मनावर घेतलं नाही. 2015ची गोष्ट तुम्हाला मी सांगतो. 2015 मध्ये काय झालं माहितीये का, की भुसावळवरून राजेंद्र प्रभाकर पाटील आणि रवींद्र चव्हाण हे माझ्या घरी एकदा आले आणि मला निमंत्रण द्यायला आले की आमच्याकडे 10 डिसेंबर 2015ला वधूवर मेळावा आहे, तुम्ही प्रमुख पाहुणे म्हणून याल का? तर मी म्हटलं ठीक आहे, मी येईन, हरकत नाही. मी गेलो त्या वधूवर मेळाव्याला एक अधिकारी म्हणून. तर लोकांनी फार मला तिथं प्रेम दिलं भरपूर, अनेक लोकांच्या ओळखी माझ्या तिथे. त्याच्यानंतर मी 24 जानेवारी 2016ला मला सुधाकर जाळींदर यांचा पुण्यावरनं फोन आला की तुम्ही तुमच्या उद्याच्या कार्यक्रमाला याल का? तर मी गेलो. त्या कार्यक्रमाला गेल्यानंतर मी 5 मिनिटं बोलण्याची संधी मागितली. तर मला त्यांनी, आयोजकांनी मला 5 मिनिटं बोलण्याची संधी दिली. आणि त्यावेळेस आहे ना, तिथे मी सगळ्या लोकांना माझा कडूगड दिला की साळी समाजातल्या कुठल्याही व्यक्तीला कधीही काही अडचण असेल, मंत्रालयामध्ये किंवा सरकारी निमसरकारी कार्यालयामध्ये कुठलीही अडचण असेल तर त्यांनी मला बिनधास्त फोन करावा. आणि खरं सांगू का तुम्हाला, तिथून खऱ्या अर्थानं आहे ना, एक नव्या विजय वक्त्यांचा जन्म झाला. म्हणजे भुसावळचा वधूवर मेळावा, पुण्याचा वधूवर मेळावा, तिथे पुण्याच्या वधूवर मेळाव्यामध्ये मला एक रत्न भेटलं, त्याचं नाव आहे श्री धोंडीराम पागडे, कोल्हापूर. वर्ल्ड साळी फाउंडेशनला पहिला व्यक्ती जो कोणी भेटला त्याचं नाव आहे धोंडीराम पागडे. त्याच्यानंतर कराडला मे महिन्यामध्ये मी वधूवर मेळाव्याला गेलो, तिथे पण लोकांची मी मनं जिंकून घेतली. तिथे मला महिपती नाना ठोके रत्न भेटले. तिथे महिपती नाना ठोके मला भेटले. त्याच्यानंतर मी एकदा रेंदाळच्या कार्यक्रमाला गेलो होतो, अनिल शिंगारे तिथे एक मला रत्न भेटले. एकदा इचलकरांजीच्या कार्यक्रमाला मी गेलो होतो, अंजलीताई बावणे आणि सुभाष बेलेकर साहेबांच्या कार्यक्रमाला मी उपस्थित राहिलो होतो. तिथे मला विजय कोळेकर नावाचं एक रत्न भेटलं. त्याच्यानंतर 2016च्या नोव्हेंबर महिन्यामध्ये मी हुबळीला गेलो होतो अधिवेशनाला. तिथे मला कुणी ओळखत नव्हतं, पण तिथे केलेलं माझं भाषण आहे ना, हे ऐतिहासिक भाषण म्हणावं, ऐतिहासिक भाषण. म्हणजे ते भाषण मी जेव्हा केलं आणि दोन्ही गुडघे टेकून जेव्हा मस्तक मी खाली जमिनीवरती ठेवून सगळ्या लोकांना असं अभिवादन केलं, त्यावेळेस लोक अक्षरशः उभी राहिली होती. आणि तिथे मला एक रत्न भेटलं, त्यांचं नाव आहे मारुतराव साखरे. मी त्यांना ओळखता चांगले. अशी रत्न मला अशी गावोगावी रत्न भेटत गेली. हुबळीच्या अधिवेशनात मी म्हटलं होतं की
मी जर साळी समाजामध्ये ना आमूलाग्र बदल नाही घडवू शकलो तर पुन्हा मी व्यासपीठच चढणार नाही. त्याच्यानंतर पुन्हा प्रांतिक अधिवेशन झालं नवी मुंबईला. तिथे मला आदरणीय सोमनाथ कासटकर साहेबांनी मला तिथे बोलण्याची संधी दिली आणि तिथे मला भेटलेलं रत्न म्हणजे श्री राजेश तांबडे. तर तिथे मी म्हटलं की बाबा मी स्वतःला साळी समाजाला अर्पण करत आहे. म्हणजे अशा विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावल्यानंतर मग मनामध्ये असा एक विचार आला की आपल्याला जर सामाजिक काम करायचं असेल तर मग साळी समाजाचंच का करावं, सगळ्यांचं का करू नये. पण मग आपली क्षमता नाही, आपली तेवढी ताकद नाही. आणि काय झालं की मुळातच जेव्हा जेव्हा माझे वडील आणि माझी आई मला साळी समाजाच्या आमच्या बिनकामाच्या गोष्टी सांगायचे ना, तेव्हा मला फार वाईट वाटायचं की वगैरे आपल्या घरी असा हातमाग होता, आपण अशा प्रकारचं विणकाम करत होतो. म्हटलं आई अगं पण मग मी तिथे जेव्हा फैजपूरला किंवा तिकडे गेलो तर म्हटलं 30 लाकडं तर म्हटलं आपण चुलीत जळत होतो. हा ना रे, आता काय करणार, परिस्थिती तशी होती म्हणे आपल्यावर. म्हटलं चला आपण कमीत कमी ज्या समाजात आलोय जन्माला, कमीत कमी आपण त्या समाजाचं काहीतरी देणं लागतो. या विचारानं मी 2016च्या डिसेंबर महिन्यात हा सगळा विचार घेऊन भामरागडला आणि वरोऱ्याला, चंद्रपूर जवळ वरोरा आहे, आनंदवन, डॉक्टर बाबा आमटेंचं आनंदवन आहे. त्यांची सेवा जिथे डॉक्टर बाबा आमटेंनी सुरू केली, तिथे मी पहिल्यांदा जाऊन भेट दिली. राजेश, तुम्हाला खरं सांगू का, तुम्हाला असं वाटतं मी फार समाज कार्यामध्ये मोठा आहे, बिलकुल नाही बरं का. समाज कार्य काय असतं हे तिथं गेल्यावरती कळतं. हे आता आपण ऐकतो ना, ज्येष्ठ समाजसेवक, युवा समाजसेवी किंवा असे हे आपण ऐकतो ना. खरी समाजसेवा काय आहे ही जर बघायची असेल ना, तो वरोऱ्याला जायचं, चंद्रपूरला आनंदवनामध्ये जायचं. आणि हेमलकसा म्हणजे अगदी गडचिरोली मध्ये, भामरागड मध्ये हेमलकसा नावाचं गाव आहे, तिथे लोक बिरादरी प्रकल्प आहे डॉक्टर प्रकाश बाबा आमटेंचा. तिथे गेल्यानंतर खरी समाजसेवा कळते. म्हणजे मी असं म्हणेन की समाजसेवेचा जो मोठा समुद्र आहे ना, त्या समुद्राच्या आपण फक्त काठावरतीच उभ्या आहोत अजून. डॉक्टर प्रकाश बाबा आमटे 1973 साली हेमलकशाला आले होते. म्हणजे डॉक्टर बाबा आमटेंनी काय केलं, आपल्या 2 सुपुत्रांना 2 जबाबदाऱ्या दिल्या. डॉक्टर विकास आमटेंवरती आनंदवनची जबाबदारी दिली आणि डॉक्टर प्रकाश आमटेंना सांगितलं की तुम्ही हेमलकशाला जा. 1973ला त्यांनी हेमलकशाला लोक बिरादरीची स्थापना केली. म्हणजे माझं जेवढं वय वाढतंय तेवढा लोक बिरादरी प्रकल्पाचा तेवढा कालावधी वाढतोय, विचार करा. म्हणजे अजूनही ते किती झट्ट आहेत, डॉक्टर प्रकाश बाबा आमटे आणि त्यांचे ती मुलं, त्यांच्या सगळे. तर मी ह्या 2 ठिकाणी पहिल्यांदा भेट द्यायला गेलो की समाजसेवा म्हणजे नक्की काय हे जाणून घ्यायला मी पहिल्यांदा तिथे गेलो. एक दिवस मी सगळा आनंदवनमध्ये घातला आणि दुसऱ्या दिवशी माझे एक मित्र आहेत, पोलीस इन्स्पेक्टर आहेत क्राईम ब्रांचला तिथे चंद्रपूरला, त्यांना घेऊन मी लोक बिरादरी प्रकल्पाला गेलो होतो भेटायला. अगोदर कल्पना दिली होती तशी, डॉक्टर प्रकाश बाबा आमटे त्या दिवशी होते, त्याच दिवशी मी गेलो त्यांना भेटायला. त्याच्यानंतर मी हवं एक फोटो पोस्ट पण करेल, मी त्याच्याशी सविस्तर ह्या विषयावरती चर्चा केली की मला असं काहीतरी माझ्या मनामध्ये चाललेलं आहे. मी त्यांना, तुम्हाला आश्चर्य वाटेल ऐकायला, मी त्यांना हेही सांगितलं की म्हटलं मला नोकरीच सोडावीशी वाटते. ते म्हणे असं काही करू नका, नोकरी सोडू नका, नोकरीत आहात, चांगलं आहे, मंत्रालयात नोकरी करतायत, अनेक लोकांची चांगलं कामं तुम्ही करू शकता. आणि जागतिक साळी फाउंडेशन स्थापन करण्याबाबतही त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांच्याकडनं काही सकारात्मक गोष्टी मला शिकायला मिळाल्या. आणि मग त्याच्यानंतर विचार केला की नाही, अब कुछ ना कुछ तो बिलकुल करना है. आणि मग नंतर भारतामधल्या मला प्रादेशिक समतोल साधायचा होता. फाउंडेशनचं नाव काय ठेवायचं आणि विश्वस्त कोण कोण घ्यायचे. अनेक लोकांनी मला नकार पण दिला, अनेक लोकांनी. मग मी कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश इथून मग असे काही निवडक लोक घेतले आणि दिनांक 29 ऑक्टोबर 2017 रोजी जागतिक साळी फाउंडेशनचा लोकार्पण सोहळा आपल्या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तिथे संपन्न झाला. याची डोळा आपण तो संपूर्ण कार्यक्रम पाहिला आणि संस्थापक या नात्याने त्या कार्यक्रमाचा सगळा खर्च आम्ही दोघा नवरा बायकोने केला होता. उपाय पण आम्ही कुणाकडूनही देणगी घेतलेली नव्हती. अशा प्रकारे वर्ल्ड साळी फाउंडेशनचा जन्म झाला. आणि मला सांगायला अभिमान वाटते की ऍज अ निवेदक म्हणून मी सगळ्या थिएटरला काम केलेलं होतं, पण रवींद्र नाट्य मंदिरला लोकार्पण सोहळ्याला पहिली वेळ उभा राहील. म्हणजे वर्ल्ड साळी फाउंडेशन मुळेच मला रवींद्र नाट्य मंदिर मध्ये पहिली वेळ निवेदन करण्याची संधी मिळाली. त्यामुळे तिथून जो प्रवास सुरू झाल्यानंतर तो खूप, म्हणजे वर्ल्ड साळी फाउंडेशनचा मी खूप खूप आभारीच आहे. पण ज्यावेळी ही संकल्पना डोक्यात आली, नंतर मग लोकार्पण सोहळा झाला. पण असं वर्ल्ड साळी फाउंडेशनच्या माध्यमातून साळी शब्दाची व्याख्या काय आहे? राजेश, कसं आहे माहितीये का, मुळात आपण विणकर आहोत, लक्षात ठेवा.
आपण विणकाम करणारे विणकर आहोत. विणकरामध्ये अनेक जाती येतात. म्हणजे पद्मसाळी आहेत, कोष्टी आहेत, साळी आहेत आणि या प्रत्येक जातीमध्ये ना अनेक पोटजाती आहेत. या प्रत्येक जातीमध्ये अनेक पोटजाती आहेत. आता जशी साळी आपली जात आहे ना, या साळीमध्ये पण अनेक जाती आहेत. म्हणजे स्वकुळ साळी, सकळ साळी, सगुण साळी, सुगण साळी, साते साळी, सत्तू साळी, सद साळी, सतसाळी, शुद्ध साळी, सुत साळी, पत्तू साळी, पष्टू साळी, पाते साळी, पट्ट साळी, पद्म साळी, पदम साळी, पटलेगार साळी, बांगड साळी, टिकल साळी, टिकले साळी, गुजर साळी, गुर्जर साळी, अहिर साळी, आहेर साळी, आहेर साळी, आर्य साळी, वाढोणे साळी, वाढोळे साळी, ढोरजे साळी, गडेवाल साळी, चैत्य साळी, लाड साळी, कर्ण साळी, कडू साळी, देवांग साळी, जैन साळी, लिंगायत साळी, अशी अनेक साळी आहेत. माहित नसेल कदाचित, तुम्ही पण पहिल्यांदा ऐकत असाल. याच्यातल्या अनेक जाती आहेत ना, त्या एकमेकांमध्ये हे झालेले आहेत, म्हणजे मर्ज झालेले आहेत. अनेक जाती आहेत, अनेक जाती आहेत की जे एकमेकांमध्ये एवढे साळी या संपूर्ण भारत देशामध्ये राहतात राजेश. आणि या संपूर्ण साळी आता ज्यांचा आपली थोडक्यात तुम्ही एक प्रश्न विचारला त्याचं उत्तर देतो. साळी, दोज पीपल हु आर बिलिव्हिंग ऑन अ भगवान जीवेश्वर, माता अंकिनी दशांकिनी, जे माता अंकिनी दशांकिनी आणि भगवान जीवेश्वराला मानतात ते साळी. थोडक्यात एक ढोबळ व्याख्या. मी तुम्हाला एक गोष्ट, मी प्रकर्षाने त्या व्यक्तीचं नाव नेहमी विसरून जातो, पण मी तुम्हाला इथे घेतो. मी आहे ना जागतिक साळी फाउंडेशनची स्थापना करताना आहे ना, मी फार कधी कधी विचार करून पाठीमागे जायचो. म्हणजे असं वाटायचं की नको, आपल्याकडनं होणार नाही. पण एका व्यक्तीचा मला फार मॉरल सपोर्ट राहिला बरं का. त्याचं नाव आहे शिरीष पावले, बारामतीचे. अच्छा. ते मला तासन तास, अर्धा तास मी जर कार चालवत बसायचो ना, तर ब्लूटूथ लावायचो आणि हे तुम्ही हे कराच, याच्यासाठी त्यांचा आग्रह असायचा, आग्रह आणि हट्ट असायचा की हे तुम्ही कराच. अशा प्रकारे ज्या संपूर्ण साळी समाजासाठी वर्ल्ड साळी फाउंडेशन, जागतिक साळी फाउंडेशन स्थापन झालं. श्रद्धा मॅम, मला पण आठवतंय की सरांचा पहिला फोन जेव्हा मला आलेला, वर्ल्ड साळी फाउंडेशनचा आपण अशी संस्था सुरू करायचं माझ्या डोक्यात आहे वगैरे, तर तो पहिला फोन म्हणजे आमची ओळख नव्हती, पण पहिला फोन आमचा 1 तास आम्ही बोलत होतो. आणि मी ऑफिसमध्ये असताना सुद्धा 1 तास त्यांच्याशी बोलत होतो आणि मला तेवढा वेळ मिळाला. अच्छा, आता त्यांची इच्छाशक्ती एवढी तगडी असते प्रत्येक वेळेला की प्रत्येक घटना अशा पुढे पुढे होत जातात किंवा घडत जातात. तर विजय सर, हे जे स्वप्न पाहिलं आज 3 वर्षानंतर अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळालेलं आहे की असं वाटतं की नाही, तुम्ही स्वप्न पाहिलेलं ते बरोबर आहे? राजेश, मला वाटलं नव्हतं एवढं यश मला मिळेल म्हणून. अच्छा. हो, मला इतकं वाटलं नव्हतं की आपल्याला इतकं यश मिळेल म्हणून आणि एवढ्या लवकर मिळेल म्हणून असं वाटलं नव्हतं. काही ठिकाणून अशा कॉमेंट्स यायच्या की अशा संस्था 6 महिन्यात बंद पडतात, असं अनेक ठिकाणी असं ऐकायला मिळालं. पण मी शक्यतो अशा बाबींकडे दुर्लक्ष करत करत आपल्याला जे योग्य वाटतं ते करत 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 पुढे वाटचाल करत गेलो. लोकांना हे आवडत गेलं आणि लोकांना खरं सांगू का तुम्हाला, हे जे आज आपण कार्य करतोय ना राजेश, ही आधुनिक समाजसेवा म्हणावं. बरोबर. आधुनिक समाजसेवा म्हणजे एक वेगळ्या पद्धतीचं एक हे आहे. आणि दुसरी गोष्ट कशी की मुळात ना एका गोष्टीचा मला आहे ना नेहमी राग यायचा. म्हणजे काय व्हायचं की साळी असं कोणी विचारायचं ना, तुम्ही कोण? साळी. तर तो विचारा साळी म्हणजे कोण? येस, बरोबर. साळी, मग त्याला ते असं ते धोट्याचं असं चिन्ह करून दाखवायचो आपण, धोट्याचं चिन्ह. म्हटलं ते विणकाम करतात ना, ते आम्ही साळी, कोष्टी असं त्याला ते समजून सांगावं लागायचं आम्हाला. आणि मला आहे ना साळी या आपल्या समाजाची ओळख आहे ना, मला इंटरनॅशनल लेवलला घेऊन जायचं असं मी पक्क मनामध्ये ठेवलं होतं की नाही, काहीही असो. म्हणजे मंत्रालयात एक माणूस आला, केम छे विजय भाई? म्हटलं ठीक आहे, हा, तुम्ही गुजराती छे? म्हणजे गुजराती नाही, मी साळी आहे. तो बोले साली, म्हणजे काय साली नाही, नॉट SALI. SALI हे इंग्रजीमध्ये म्हणतो आपण. म्हटलं मराठीत जरी म्हणायचं असेल तरी साळी, हिंदीत साळी, इंग्रजीत साळी, साळी, तेलुगूत साळी, कन्नडमध्ये साळी, कुठल्याही भाषेत असेल तर साळी हे महत्वाचं आहे. तर ते आता इंटरनॅशनल लेवलला आपल्या समाजाचं नाव घेऊन जावं, साळी याची ओळख जी आहे ती हर प्रकारे व्हावी, यासाठी तुम्हाला आठवत असेल परवा राज ठाकरेंचं एक मी भाषण ऐकलं, तर त्यांनी साळी या शब्दाचा उच्चार केला होता एक असं. म्हणजे हा,
आता काय होतं की ऑलरेडी मी वर्धापन दिनाचं निमंत्रण द्यायला त्यांना भेटायला गेलो होतो, तेव्हा ते जागतिक साळी फाउंडेशन मी त्यांना सगळं समजून सांगितलं. कदाचित असं म्हणावं, माळी सोबत साळी हा शब्द जोडला गेला असावा. क्या बात. हा. आता मध्ये अमिताभ बच्चन यांना जेव्हा 3ऱ्या वर्धापन दिनाचं आमंत्रण द्यायला गेलं होतं, तेव्हा त्यांनी सांगितलं, अरे हा वो तुम्हारा साळी समाज का कुछ है ना. क्या बात. पण तुम्हाला खोटं वाटेल, अगदी नासाच्या ज्या सुनीता विल्यम्स आहेत त्यांच्यापर्यंत पण साळी शब्द नेऊन पोहोचवलेला आहे. Yes, yes, yes. आणि चांगली ओळख झाली साळी समाजाला, लोक ओळखायला लागले. विशेष म्हणजे काय झालं माहितीये का, एक चांगलं संघटन हवं होतं. ते संघटन झालं, लोक एकमेकाला ओळखायला लागली. त्यामुळे लोकांचा याच्यामध्ये एकमेकाला, उद्योगामध्ये एकमेकाला हातभार लागेल, विवाहाच्या अडचणी दूर होण्यासाठी हातभार लागेल. कधी कुणाला काही कुठल्या शहरामध्ये गावामध्ये जर अडचण आली तर साळी याचा सगळ्याचा फायदा होतो असं मला वाटतं. सर मग एवढी आता तुम्ही म्हणताय की अपेक्षेपेक्षा जास्त यश आपल्याला 3 वर्षातच मिळालेलं आहे आणि इशिकाच्या आणि निशाताईंच्या मनातून आलेली ही कल्पना आहे की आपल्या समाजासाठी काहीतरी आपल्याला करायला पाहिजे. तर हे सगळं आता एवढं वाढल्यानंतर कुटुंबाकडून कसा रिस्पॉन्स मिळतो, म्हणजे कुटुंबाकडून तुम्हाला? म्हणजे कुटुंबांकडनं, राजेश, सगळ्यांकडनं साथ मिळते. म्हणजे बघा, आता मी मंत्रालयात नोकरी करतो, जरी मला व्यवस्थित पगार वगैरे असला तरी पण कधी कधी आर्थिक अडचणींना मलाही सामोरं जावं लागतं. पण त्यावेळेस माझ्या घरातली कुठलीही व्यक्ती मला असं बोलत नाही की एवढा पैसा तू तिथे खर्च करतोयस, म्हणजे अगदी फाउंडेशन मध्ये 15-15 लाख रुपये खर्च होतोय तुझा. आणि मग म्हणजे असं कधी घरातला कुठलाही व्यक्ती मला कधीही आजपर्यंत बोललेला नाही बरं का. राहिला प्रश्न असा की आई वडिलांचं पूर्ण सहकार्य असतं. मुलांचं म्हणजे माझा 6 वर्षाचा मुलगा आहे ना, तोही पाहिला असेल, तोही रवींद्रनाथ मंदिरामध्ये सगळ्यांसमोर येऊन लोकांना नमस्कार करतो. म्हणजे समाजासाठी तोही नतमस्तक होतो सर्वांसमोर. माझ्या दोन्ही मुली, माझ्या बहिणी, माझे मेहुणे, माझ्या साली, माझे साडू, माझा भाऊ, त्याची बायको, त्याची मुलं, माझे काका, काकू, मामा, मामी, सासू, सासरे, माझा साला, सगळ्या लोकांचं आहे ना भरभरून मला साथ मिळते, सहकार्य मिळतं. विशेष म्हणजे माझ्या पत्नीचं याच्यामध्ये मला फार चांगलं सहकार्य मिळतं. आणि काय झालंय माहितीये का राजेश, की मुळातच जेव्हा जागतिक साळी फाउंडेशन स्थापन करायचं असं ठरवलं ना, तेव्हा माझ्या मनात प्रश्न पडला की आता हे याचं प्रमुख पद द्यायचं कुणाला आपण. ओके. तर मी पहिल्यांदा म्हटलं आपण आपल्या बायकोलाच त्याचं प्रमुख पद द्यायचं. त्याचं कारण कसं आहे की आपल्या समाजसेवेच्या वेळेनं कदाचित ते बायको आपल्याला म्हणायला नको की अहो हे तुमचं समाजसेवेचं वेळ जरा जास्तच झालं बरं का, त्यामुळे तुम्ही समाजसेवा सोडा, नाहीतर मला तरी सोडा. हल्ली आपण पाहतोय की डिवोर्स झाल्यानंतर लग्न परत होत नाही, फार त्रास होतो. मी म्हटलं आपली तशी वेळ आपल्यावरती येऊ नये याकरिता हिला अगोदर अडकून टाका, म्हणजे पुन्हा ही जास्त तिच्याच गळ्यामध्ये प्रमुख पदाची माळ टाकून दिली. त्यामुळे ती आता तिला हालचाल करायला तर जागाच ठेवली नाही, थोडक्यात सांगायचं म्हटलं. तिने मनामधून जरी म्हटलं की तुझं जरा अति होतंय काय, तरी ती नाही काही करू शकणार. म्हणजे सगळ्यांची साथ मिळते, थोडक्यात सगळ्यांची साथ व्यवस्थित मिळते. मी हे जवळून बघितलेलं आहे, सगळ्या कुटुंबाची साथ तुम्हाला. निशाताईंसाठी मी एक शेर सांगू इच्छिते, म्हणजे तुमच्यातर्फे त्यांना. तू जिंदगी बन गई तू जीना आसान हो गया, तू जिंदगी बन गई तू जीना आसान हो गया, तुझे हर जन्म में पा जाऊं ये ऐलान कर दिया, तुझे हर जन्म में पा जाऊं हे ऐलान कर दिया. म्हणजे आता मीच सांगून टाकते की पुढल्या जन्मात सुद्धा तुमची जोडी अशीच राहो. तुम्हाला असं विचारायचंय की जागतिक साळी फाउंडेशनने बरेच नवीन उपक्रम घेतले, आपल्या वंचितांना छान एक आत्मविश्वास दिला. त्यामुळे नवीन पिढी, जुन्या काही म्हणजे स्त्री ज्या आहेत, ज्या स्त्रिया आहेत ज्यांना आधार नव्हता त्यांना आधार दिला गेला. अशी बरीच कामं आपल्या या फाउंडेशन तर्फे करण्यात आली आणि ही गौरवास्पद गोष्ट आहे, अभिमानास्पद आहे. आणि साळी याला आम्हाला एक ओळख मिळाली. मुलं जी लाजतात की मी साळी आहे सांगण्यासाठी, तर आता ते अगदी ठामपणे सांगू शकतात की मी साळी फाउंडेशनचाच, म्हणजे माझं साळीच फुल आहे वगैरे असं सांगू शकतात हक्काने. त्यासाठी इतक्या वेगवेगळ्या कामांची रूपरेखा तुमच्याकडे आहे, त्यातली महत्वाची कामं कोणती झाली आणि तुम्हाला त्यातून काय सांगावं असं वाटतंय? सध्या मॅडम सगळीच कामं मला इथे सांगणं शक्य नाही होणार, कारण सगळीच कामं मी सांगत बसलो ना तर 2-2.5 तास लागतील आणि तेवढा वेळ मला मी घेणार नाही. पण मी महत्वाची कामं मात्र तुम्हाला थोडक्यात सांगेन, कारण एवढी कामं आहेत ना अक्षरशः
म्हणजे याचा व्हिडिओ तयार केलेला आहे ना, तो 1 तासाचा आहे. बरोबर. त्यामुळे तुम्ही विचार करू शकता की किती मोठं असेल ते. फक्त मी तुम्हाला एवढं सांगेन की आम्ही जेव्हा लोकार्पणला जेव्हा पहिलं काम केलं होतं ना, एक रोशनी ब्युटी पार्लरचं आम्ही उद्घाटन करून दिलं होतं एका महिलेला, तिची आम्ही घोषणाच केली होती. आणि आनंदाची बाब सांगतो बरं का मी तुम्हाला, त्या महिलेनं आता स्थिर स्थावर झाल्यानंतर ते ब्युटी पार्लर पुन्हा आम्हाला हँडओव्हर केलंय आता. क्या बात. बापरे. हो, आता ते ब्युटी पार्लर दुसऱ्या एखाद्या महिलेला देण्यासाठी आम्ही आता प्रयत्न करतोय आणि तशी महिला जर आम्हाला मिळाली ना, तर आम्ही नक्कीच ते इंदोरमध्ये हँडओव्हर करू. स्पर्धा परीक्षांच्या मार्गदर्शनासाठी आहे ना, आम्ही विविध शहरामध्ये अगदी बँगलोरमध्ये जाऊन देखील आम्ही स्पर्धा परीक्षेचं मार्गदर्शन केलेलं आहे. त्याच्यानंतर अगदी म्हणजे सोलापूरमध्ये दलितग्रस्त समाज बांधव चेतन क्षीरसागर असो, त्यालाही मदत झाली आमची. श्री ग्राफिक्स अमोल कांबळे नावाचा एक युवक होता, जो अमोल कांबळे नावाचा जो युवक होता, तो 8-10 हजार रुपयावरती कामाला जात होता. त्याचं काम बंद केलं, त्याला श्री ग्राफिक्सचं आम्ही शॉप सुरू करून दिलं. अर्थात आमचं योगदान जेवढं होतं तेवढंच, त्याच्यापेक्षा जास्त योगदान त्याचंही होतं. आज तो स्वतः मालक आहे बरं का मॅडम त्याचा, आणि त्याच्याकडे वेळ नाहीये आता. ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे की त्याच्याकडे आज वेळ नाहीये. आमच्यासाठी फार फार अभिमानाची बाब आहे आमच्यासाठी. आम्ही ना सांगलीला गारमेंट फॅक्टरी आणि फॅशन डिझायनिंग ट्रेनिंग सेंटरचं उद्घाटन केलं होतं ज्ञानेश्वर मुळे साहेबांच्या हस्ते. ऍक्च्युअली काय झालं की तो प्रयोग आमचा थोडासा जरासा तिथे काय झालं की आपल्या ज्या साळी समाजातल्या ज्या महिला येत होत्या तिथे काम करण्यासाठी, तर त्यांना आहे ना लांब पडायचं, फार इतकं लांब पडायचं की त्यांना जेवढी रोजंदारी मिळायची किंवा जेवढा रोजगार मिळायचा ना, त्याच्यापेक्षा त्यांचं प्रवासामध्ये त्यांचं भाडं भरपूर जायचं. आणि त्यामुळे मग 6-1 महिन्यांनी आमच्या असं लक्षात आलं की त्या नाखुश आहेत थोड्याशा, आणि जास्त पगार किंवा जास्त आपण हे पण त्यांना पगार म्हणण्यापेक्षा जास्त त्यांच्या कामाचा मोबदला आपण त्यांना देऊ शकत नाही. मग आम्ही सुरत मधल्या ज्या 5 महिला होत्या ना, त्या सुरत मधल्या 5 विधवा महिलांना आम्ही ती पूर्ण फॅक्टरी जशी तशी तिथून हलवली आणि त्या 5 महिलांच्या स्वाधीन केली सुरतला ट्रान्सपोर्टने. आणि राजेश, तुम्ही त्या कार्यक्रमाला हजर होता तिथे. त्या कार्यक्रमाला आपण तिथे हजर होता. त्याच्यानंतर महत्वाचं काम जर असेल तर आदोनी मधल्या ज्या 15 महिला होत्या, 15 महिला, या 15 महिलांना आम्ही स्वतःचे हातमाग उपलब्ध करून दिले. साडी त्या विणायच्या, तर त्यांना आम्ही म्हटलं की तुम्ही स्वतःचे हातमाग घ्या म्हटलं, तर आम्ही स्वतःचे हातमाग त्यांना उपलब्ध करू. राजेशच आंध्र प्रदेशमध्ये, राजेश यांनीच त्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं होतं. म्हणजे आंध्र प्रदेशमध्ये देखील आमचे जे हे आहेत तिथले सगळी लोक आम्हाला फार चांगल्या रीतीने आम्हाला मदत करतात. येवल्यामध्ये पण एका रेखा जवादे नावाच्या एका गृहिणीला आम्ही घरघंटी दिली. रवींद्र देहाडे नावाच्या एका युवकाला आम्ही स्वतःचा हातमाग टाकून दिला. अगदी रायगडमध्ये साक्षी काटकरलाही आम्ही भाग्यश्री गृहउद्योग सुरू करून दिला. फार चांगलं काम चाललंय तिचं आता. काय असे अनेक मदत आम्ही केली. वैद्यकीय मदत साधारणतः आतापर्यंत कमीत कमी 50 लोकांना तरी वैद्यकीय मदत देण्यात आली. अगदी 3,000 पासून तर 10,000 पर्यंतची मदत आम्ही त्यांना लोकांना आतापर्यंत करीत आलेलो आहोत आतापर्यंत. लॉकडाऊनच्या काळात सुद्धा, हो, लॉकडाऊनच्या काळात देखील आम्ही धान्य नाही, ते नंतर मी सांगेनच तुम्हाला. फक्त प्रमुख तुम्हाला काम सांगतो मी. अगदी कुणाचं जर दुकान जळालं असेल तर ते दुकान करून देण्यासाठी आम्ही. आणि हा, मदत केवळ एका राज्यात नाही बरं का. आंध्र प्रदेश असो, कर्नाटक असो, गुजरात असो, मध्य प्रदेश असो किंवा महाराष्ट्र असो, या 5ही राज्यामध्ये आम्ही व्यवस्थित मदत कशी पोहोचेल यासाठी आम्ही प्रयत्न केले आहे. बेळगावच्या स्त्रीचा तुम्ही किस्सा सांगा ना. बेळगावचा, हा, तो मी सांगतो आपल्याला. हो हो, मी सांगतो आपल्याला बरं का. तो किस्सा मी सांगतो आपल्याला. बेळगावचा किस्सा सांगण्यापूर्वी थोडस अजून मला काही गोष्टी सांगायच्या आहेत. त्या अशा की पहिलं वर्ष जेव्हा पूर्ण झालं ना, तर पहिल्या वर्षाच्या लोकार्पण सोहळ्याला अगदी महनीय व्यक्ती उपस्थित होत्या. अगदी अमेरिका म्हणजे अटलांटा, न्यूझीलंड, शारजा, दुबई, UAE,
इथनं लोक त्या कार्यक्रमाला हजर होते. आणि त्यावेळेला विजय वक्ते किंवा वर्ल्ड शाळी फाउंडेशनचा फारसा परिचय नव्हता, पण तरी देखील लोक आली होती. दुसरा वर्धापन सोहळा जेव्हा झाला ना, तेव्हा अभूतपूर्व गर्दी होती. म्हणजे 1800 ते 2000 लोकांनी त्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. आणि अगदी बसायला म्हणजे माझ्या आई वडिलांना देखील त्या कार्यक्रमामध्ये बसायला जागा नव्हती. एवढा अभूतपूर्व म्हणजे साळियांची मांदियाळी जी भरते ती रवींद्र नाट्य मंदिर ऑक्टोबर महिन्यामध्ये, असं म्हणायला हरकत नाही असं मला वाटतं. अगदी कुणाचा अपघात झालेला असो, त्या अपघाताची जरी सूचना आम्हाला मिळाली आणि त्याला जर वैद्यकीय कारणास्तव जो मदत लागत असेल तर आम्ही तीही मदत आम्ही केलेली आहे. आणि या सगळ्या प्रवासामध्ये आम्हाला अनेक मोहरे भेटले बरं का मॅडम, अनेक मोहरे. म्हणजे मी तुम्हाला सांगायला हरकत नाही, आम्हाला अजून एक रत्न भेटलं, त्यांचं नाव आहे श्री देवेंद्र क्षीरसागर. आज ते महाराष्ट्र राज्याचे राज्यप्रमुख आहेत. थोडे उशिराने आम्हाला भेटले, पण हरकत नाही. उशिराने का भेटले, पण चांगले भेटले आम्हाला. ते एकदम धडाडीचा कार्य करता आणि म्हणजे हाडामासामध्ये समाज सेवा भिनलेलं असं ते व्यक्तिमत्व देवेंद्र क्षीरसागर. आणि अगदी डीजी निमकर असतील, मला सगळ्यांची नावं इथं घेणं शक्य होणार नाही, नाही तर तो भेदाभेद केल्यासारखा होईल असं मला वाटतं. कारण अगदी सगळेच आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे अगदी प्रियांका असो, चिल्लाळ असो, सुनीता पांढरपट्टे मॅडम असो, किंवा इकडे दिवाकर बडकस असो, किंवा तिकडे किती म्हणजे प्रत्येक ठिकाणाहून आम्हाला अशी लोक भेटलेली आहेत. म्हणजे अगदी मध्य प्रदेश मधून पण भेटलीत, गुजरात मधून भेटलीत, आंध्र प्रदेश मधून. आंध्रची टीम मॅडम आमची इतकी सुंदर टीम आहे. आंध्र प्रदेशमध्ये 25 लोकांची टीम आहे ना. मारोतराव साखरे, गोपाल साखरे, तायप्पा साखरे, राजू कांबळे, केजी विरांना, हे फार एकदम केजी विरांना एकदम बेस्ट लोक आहेत सगळे. या लोकांनी अगदी तन धनाने वर्ल्ड शाळी फाउंडेशन सोबत ही सगळी लोक उपस्थित राहतात आणि मनापासून वर्ल्ड शाळी फाउंडेशन वरती प्रेम करतात. अगदी एवढंच नाही मॅडम, तुम्हाला सांगतो मी की अनेक कार्यक्रम घेतलीत. सगळ्या आता एवढं माझ्याकडे एवढं मोठं पुस्तक आहे, सगळीच पुस्तकं जर वाचायला जर मी म्हटलं ना तर थोडस कठीण जाईल. साताऱ्यामध्ये जिल्हा शाळी समाजाचा जागृती मेळावा झाला होता. प्राध्यापक मोनी ठोके आणि मधुकर जंत्रे साहेब यांच्या नेतृत्वाखाली तो जो मेळावा झाला होता सातारा जिल्ह्याचा, त्या कार्यक्रमाला आम्ही उपस्थित होतो. त्या कार्यक्रमाला आम्ही जवळपास त्यांनी दिलेले 25,000 परत दिले त्यांना, अजून आम्ही 50,000 रुपये दिले. त्याच्यातही त्यांनी स्वतःची एक भर टाकली आणि आम्ही आता दोन्ही म्हणजे त्यांच्या त्या सातारा शाळी समाज आणि आम्ही असं मिळून संयुक्त विद्यमाने अनेक लोकांना तिथे आर्थिक मदतीचं अल्पशा का होईना, परंतु या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये आम्ही त्यांना वाटप केलं आता या जस्ट काही दिवसापूर्वी. अगदी म्हणजे काय म्हणतात त्याला, पॅरालाइज झालेली एखादी मुलगी असो, तिला सायकल देणं म्हणा की एखाद्या मुलीला ब्युटी पार्लर टाकून देणं म्हणा. सुरतची कोमल नावाची मुलगी होती, तिला ब्युटी पार्लर दिला आम्ही. म्हणजे असे आता अनेक असे कार्यक्रम आहेत. मला वाटतं याच्यातले आमचे 2-3 कार्यक्रम थोडेसे अपयशी ठरले बरं का. म्हणजे जसं मी तुम्हाला मग अशी एक उदाहरण दिलं, असे 1-2 कामं फक्त आमचे थोडेसे अपयशी ठरले. पण तेवढं मी अगोदर गृहीत धरून चाललो होतो की आपल्याला पूर्ण 100% आपल्याला यश नाही मिळणार, परंतु आपल्याला काही प्रमाणात का होईना पण आपल्याला यश मिळेल. चांगलं यश मिळालं आम्हाला, अगदी चांगलं म्हणजे 80-90% यश मिळालं तरी चालेल. अगदी औरंगाबादमध्ये पण आम्ही कमकुवत घटकांना आधार देऊन मजबूत करण्यासाठी तिथेही आम्ही एक अधिवेशन घेतलं होतं औरंगाबाद डिव्हिजनचं. वैभव ढोरजे तिथलं नेतृत्व करतात, फार सुंदर काम करतात वैभव ढोरजे. तर अशा अनेक लोकांनीही आम्हाला मदत केली आणि या लोकांच्या मदतीने आम्ही अनेक, तुम्हाला महत्वाचं सांगायचं झालं तर मॅडम, श्रद्धा मॅडम तुमचे मिस्टर त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत आणि याचं नाव आहे WSF अडॉप्शन गार्ड प्लॅनिंग प्रोग्राम. म्हणजे आम्ही लोकांना आवाहन करतो की तुमच्याकडे अशी मुलं आहेत का की जी शिक्षणापासून वंचित आहेत, की ज्यांना शिक्षणासाठी फी भरायला पैसे नाहीत किंवा ज्यांचं शिक्षण सुटलंय पैशा अभावी, अशा मुलांना आमच्यापर्यंत घेऊन या. आणि अशा मुलांना आमच्यापर्यंत घेऊन आल्यानंतर आम्ही आपण स्वतः म्हणजे अगदी संजीवजी मी आपण स्वतः डोनर शोधतो आणि त्या डोनरला सांगतो की असं असं आहे बाबा. तर आतापर्यंत आपण मॅडम 13-14 मुलं तरी आपण दत्तक घेतलेली आहेत आणि ह्या महिन्यात आपण म्हणजे ह्या एकाच महिन्यात आपण 3 मुलींना दत्तक घेतलं. एक इचलकरंजीची आहे, एक आंबेगाव म्हणून आहे, आंबेवाडी की आंबेगाव आहे कोल्हापुरातलं,
आणि आता जस्ट एका बेळगावची मुलगी होती, तिचीही 20,000 रुपये फी 4 महिन्यापासून थकीत होती, तीही आपण ऑनलाईन पेड करून दिली. म्हणजे तो एक चांगला उपक्रम आहे आपल्या यामध्ये. आपण मॅडम तुम्हाला माहित नसेल की अमेय तरवडे नावाचा एक युवक आहे, त्याच्या मार्फत आपण ऍप्टी अकॅडमीमध्ये बँकिंग क्लासेसही सुरू केले होते, की ज्या विद्यार्थ्यांना बँकिंग क्लासेस करायचे असेल ना त्यांनी त्यांच्याशी संपर्क साधावा. एवढंच नाही तर आविष्कार अकॅडमी नावाची आपण एक अकॅडमी सुरू केली होती, ज्यांना युपीएससी साठी आणि एमपीएससी साठी ज्यांना मोफत मार्गदर्शन पाहिजे असेल त्यांनी त्या अकॅडमीमध्ये जायचं, वर्ल्ड शाळी फाउंडेशनचं नाव सांगायचं, तुम्हाला तिथे फ्रीमध्ये तुम्हाला ऍडमिशन मिळून जाईल. अनेक महिलांना आम्ही पिठाच्या गिरण्या भेट दिल्या की ज्या घरामध्ये आता स्वतःचा व्यवसाय सुरू करीत आहेत. शिलाई मशीन दिल्या आम्ही अनेक महिलांना. जळगाव मधल्या फैजपूर शहरातल्या 10 महिलांना आम्ही शिलाई मशीन उपलब्ध करून दिल्या. त्याही आता घरामध्ये काम करतात, थोडाफार हातभार त्यांच्या संसाराला लागतो. संपूर्ण त्यांची आर्थिक परिस्थिती नाही बदलणार मॅडम, परंतु काही ना काही म्हणजे कुठे ना कुठे आशेचा किरण त्यांना या माध्यमातून दिसतो असं मला वाटतं. अगदी आम्ही पैठणमधील लता विजय अहिरे ज्या होत्या त्यांनाही उदरनिर्वाहासाठी आम्ही मशीन उपलब्ध करून दिली होती. अजून आम्ही चांगली योजना सुरू केली होती, ती अशी की ज्या मुलांना अगदी शिक्षणापासून जी मुलं वंचित आहेत आणि ज्यांना हे नसेल तर अशा मुलांना मोफत शिक्षण, मोफत निवास आणि मोफत जेवण, फ्री फूड, फ्री एज्युकेशन अँड फ्री अकोमोडेशन. म्हणजे आमचे जे विश्वस्त आहेत ओमकार प्रशांत साळी यांची स्वतःची शाळा आहे आणि त्यांचं स्वतःचं एक वसतिगृह आहे, तर तिथे आपल्या साळी समाजातल्या मुलांना अगदी फ्री एज्युकेशन पण, त्याच्यासाठी पण आम्ही लोकांना आवाहन केलं होतं, तुम्ही तिथे जा आणि अगदी त्यांना संपर्क साधा. एवढंच नव्हे तर आमचे जे विश्वस्त आहेत ओमकार प्रशांत साळी त्यांची स्वतःची एक बँक पण आहे, तर कुणाला 50,000 पर्यंत जर लोन पाहिजे असेल तर तुम्ही आमचं रिकमेंडेशन द्या तिथे आणि 50,000 रुपयाचं लोन उचला, असंही आम्ही आवाहन लोकांना केलं होतं. आता शक्यतो कसं आहे की आम्ही प्रत्येक ठिकाणी जाऊन बघत नाही की किती लोकांना हे मिळालं. कसं आहे त्याच्या दारापर्यंत नेऊन पोहोचवणं हे आपलं शक्यतो काम आहे असं मला वाटतं. काय आणि अनेक छोटी मोठी कामं झाली. ह्या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये, म्हणजे हा जो लॉकडाऊनचा पिरियड होता, लॉकडाऊनचा पिरियड, तर या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये म्हणजे हा तर समजा इतिहास झाला, परंतु लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये दुसरा वर्धापन दिन सुरू झाल्यानंतर मॅडम आम्ही भटकंती पण करत असतो बरं का, नवरा बायको दोघे जण. म्हणजे आमचं विंचवाचं बिराड आहे. आमचा लहान पोऱ्याला आम्ही सोबत खांद्यावरती घेतो आणि आम्ही गावोगावी फिरतो, साळी समाजातल्या लोकांशी संपर्क साधतो. अगदी 26 जानेवारीला माझी महिला सबलीकरण कार्यक्रमासाठी सुरतला 2 कार्यक्रमांना उपस्थित होती. आम्ही आता हे संपलं, आता आम्ही जस्ट काही दिवसापूर्वीच रिया साडी सेंटर, जळगावच्या एका महिलेला आम्ही रिया साडी सेंटर आम्ही सुरू करून दिलं आता जळगावच्या महिलेला. चांगलं तिचं व्यवस्थित करते आहे बिचारी, ती प्रीती साळी नाव होतं त्या. मॅडम आम्ही 19 एप्रिलला आहे ना जालन्याला वधूवर मेळावा आयोजित केला होता. आमचे प्रकाश चरोदे जे आहेत जालन्याचे प्रमुख, जिल्हा प्रमुख, फार सुंदर रीतीने त्यांनी मॅडम सगळं हँडल केलं व्यवस्थित. अगदी नवीन क्षीरसागर, अमोल भोपळे जो आमचा डीटीपी डिझायनर आहे त्याला तर लाख सलाम, इतकं सुंदर डिझायनिंग त्यांनी केलं की विचारू नका. पण काय झालं की तो मेळावा आम्हाला एप्रिल महिन्यामध्ये घेता नाही आला लॉकडाऊनमुळे, आणि पुढे तो घेणं शक्य नव्हतं. त्यामुळे आम्ही जेवढ्या जाहिराती आम्हाला मिळाल्या ना सगळ्या आम्ही 90% जाहिराती लोकांना परत देऊन टाकल्या आणि ती पीडीएफ आम्ही लोकांसाठी पब्लिश करून टाकली. आत्ताच्या काही पिरियड मध्ये आम्ही स्वप्नील अडसूळ औरंगाबाद यांना ही वैद्यकीय मदत केली. मॅडम तुम्हाला माहित नसेल, ज्याला कलेक्टर व्हायचं असेल ना त्याचे सिव्हिल सर्व्हिसचे क्लासेस आम्ही सुरू केले आणि ते क्लासेस नित्य नियमाने चालू आहेत बरं का. आता मुलांचं ग्रुप डिस्कशन सुरू आहे. आता मुलांचं ग्रुप डिस्कशन सुरू आहे आता त्या सिव्हिल सर्व्हिस वरती. कुणीतरी एखादा दुसरा IAS IPS झाला तर कधीही आम्हाला आनंदच वाटेल. आणि कोरोनाच्या महामारीत तर आम्ही 300 कुटुंबांना धान्याचं वाटप केलं. बरं, हे अन्नधान्याचं वाटप करताना आमचे जेवढे जिल्हा प्रमुख आहेत ना सगळ्यांनी प्रचंड मेहनत केली बरं का. आणि त्या टायमाला इतकी भयानक परिस्थिती होती ना की बाहेर पडण्यासाठी लोक घाबरायचे, म्हणजे नको वाटायचं की कसं काय बाहेर पडू. तरी देखील ह्या सगळ्या जिल्हा प्रमुखांनी, मी खरंच त्यांना ना खरोखर त्यांना वंदन करतो, त्या सगळ्या लोकांना वंदन करतो. अहो अशी परिस्थिती होती मॅडम, मार्च महिन्यामध्ये चिट पाक नव्हतं रस्त्याला,
बाहेर कोणीच नव्हतं. म्हणजे अगदी इतकी भयान परिस्थिती होती ना की चिट पाखरू देखील दिसत नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये लोकांनी घरोघरी जाऊन अन्नधान्याचे पाकिटं दिले मॅडम. सुरत असो, अगदी तिकडे यवतमाळ असो, इंदोर असो, बुरहानपूर असो, अगदी अनेक गावं आहेत. मला सगळ्या गावांची नावं नाही इथे सांगता येणार, पण या सगळ्या लोकांनी, मी नावं पण मुद्दाम सांगत नाही कारण एकाच नाव घेतो दुसऱ्याला वाटलं माझं नाव कशाला घेतलं नाही, दुसऱ्यांची नावं सांगणार. पण 300 कुटुंबांना अन्नधान्य, बरं हे 300 कुटुंबांना अन्नधान्याचं वाटप करताना मॅडम आम्ही मदतीचं आवाहन पण केलं नव्हतं, पण तरी आम्हाला आहे ना 60,000ची आम्हाला जवळपास लोकांनी दिली. आणि काही लोकांनी तर परस्पर धान्य वाटप केलं बरं का. हा, नाव न सांगता परस्पर की बाबा सर आमचं नाव बिलकुल कुठे घेऊ नका, आमच्या नावाने तिथे हे करून टाका म्हणून. आणि फार चांगला लोकांना चांगला हे दिलं लोकांना. एवढंच नाही, तुम्हाला खोटं वाटेल, कोरोनाच्या महामारीत आहे ना एक गोष्ट आम्हाला फार कोरोनाने चांगली शिकवली, ती म्हणजे अशी की घरात बसूनही काही करता येतं. आणि आम्ही डिजिटल माध्यमाचा इतका सुंदर उपयोग केला ना, एप्रिल महिन्यामध्ये आम्ही वेबिनार चालू केले गुगल मीट वरती. तेव्हा गुगल मीट नवीन नवीन आलं होतं, लोकांनी भरपूर प्रतिसाद दिला. आणि त्याच्यामध्ये ते वेबिनार घेताना ना अगदी योग असो, आरोग्य असो, फिटनेस असो, ट्रेनिंग असो, व्हाईस कल्चर असो, एलिमेंटरी अँड इंटरमिडिएट गव्हर्नमेंटचे एक्झामिनेशन असो, की बँकिंग क्लासेस असो, की स्टाफ सिलेक्शनचे क्लासेस असो, ही सगळे वेबिनार आहे ना आम्ही मोठ्या मोठ्या लोकांना आयोजित केले. अगदी MSMEच्या योजना असो किंवा बिझनेस बद्दल गायडन्स असो, या सगळ्या महनीय व्यक्तींना आम्ही प्लॅटफॉर्मवरती आणून गुगल मीटच्या माध्यमातून त्या लोकांपर्यंत आम्ही मार्गदर्शन पोहोचवलं. पण नंतर आम्ही गुगल मीटच्या मीटिंग बंद केल्या. त्याचं कारण एवढंच होतं की लोक फार युज टू झाले होते आणि लोकांचा नंतर नंतर हळूहळू प्रतिसाद कमी मिळायला लागला. त्यामुळे आम्ही ते गुगल मीट टोटली बंद केली. आणि नंतर परत एक चांगली संकल्पना सुचली मॅडम, ती म्हणजे अशी फेसबुक लाईव्ह संवाद. साळी समाजातल्या 1111 लोकांना, सुरुवातीला 1111 लोकांना जागतिक साळी फाउंडेशनच्या व्यासपीठावरती आणायचं आणि संपूर्ण जगाला त्या लोकांचा परिचय करून द्यायचा, असं एक चांगलं. आणि आता बघा 39 मुलाखती आतापर्यंत पूर्ण झालेल्या आहेत. 5 नोव्हेंबरला डॉक्टर दिलीप पांढरपट्टे जे सचिव आहेत मंत्रालयामध्ये, IAS अधिकारी आहेत, त्यांची मुलाखत 5 नोव्हेंबरला आहे. आजच मी त्यांच्याशी बोलून त्यांची आजच अपॉइंटमेंट घेतली. तर मध्ये मध्ये आम्ही दररोज मुलाखत घ्यायचो. पण मॅडम तुमचाही अंत मी किती पाहायचा हो. तुमचे आता उद्या संजीव साळी म्हणतील काय राव तुम्ही आमच्या मिसेसला एंगेज करून ठेवताय, राजेच्या म्हणतील त्या वक्त्यांचं काही काम नाही, धंदा नाही, ते घेऊन बसतात लॅपटॉप. माझ्या नवऱ्याला पण लावलंय कामाला. त्यामुळे मी शक्यतो हा विचार केला की तुम्हालाही घर संसार आहे, तुम्हालाही स्वयंपाक बनवावा लागतो, मीही अडकून राहतो, माझा लहान मुलगा, घरातलं वातावरण, मी तर 1 BHK राहतो बँड्रात, आमची घरं थोडी थोडी लहान आहेत. त्यामुळे आम्ही ते इंटरव्ह्यूचं जे आहे ना, आणि विशेष म्हणजे काय झालं मॅडम की आमचं मंत्रालय दररोज सुरू झालेलं आहे आणि 5-6 महिन्याचा तो बॅकलॉग होता ना, तो आता सगळे मंत्री, मुख्यमंत्री अगदी कामाचा, त्याच्यामुळे आमच्यावरती त्याचं थोडंसं बर्डन येतं, प्रेशर येतं आणि कधी कधी टेन्शन येतं की मी संध्याकाळी मुलाखतीच्या वेळेत घरी पोहोचेन की नाही. त्यामुळे आता मुलाखतीचं शेड्यूल आहे ना, ते हप्त्यातनं 2 दिवस 3 दिवस असं ठेवलं. कारण मॅडम हा जो फेसबुक संवाद मालिकेचा जो कार्यक्रम आहे ना, हा अनादी अनंत काळ चालणार आहे. तुम्हा दोघांनी आम्ही बोलवणार आहोत एकदा. हो, तुम्हा दोघांनी आणि अजून एक चांगलं काम केलं मॅडम, ते असं की प्रायव्हेट जॉबच्या संधी उपलब्ध करून दिल्या आम्ही. काय केलं माहितीये का, आमचे काही मित्रमंडळी आहेत, HR हेड आहेत, त्यांच्याशी संपर्क करून आहे ना 1 वर्षापासून त्यांच्या पाठीमागे लागलो मी. त्यांना सांगितलं की भारतामध्ये विविध शहरामध्ये जिथे जिथे प्रायव्हेट जॉबच्या ऑपॉर्च्युनिटी येतात त्या कृपया मला तुम्ही देत जा. आणि नंतर मी प्रायव्हेट जॉबला मला इतका चांगला प्रतिसाद मिळाला की व्हॉट्सअपचे 5 ग्रुप फुल आहेत आणि दररोज किमान 25 ते 50 जाहिराती प्रायव्हेटच्या जॉबच्या तिथे जातात. किती लोकांना नोकऱ्या मिळाल्या त्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही. आम्ही फक्त एवढंच बघतो की लोकांना ऑपॉर्च्युनिटी त्यांच्यापर्यंत नेऊन द्यायच्या, पुढे ते बघतील त्यांचं काम. फॉर्म भरणं किंवा इंटरव्ह्यूला जाणं, इंटरव्ह्यू कंडक्ट करणं, पटली तर नोकरी स्वीकारणं, नाही पटली तर दुसरा जॉब पाहणं, हे त्यांच्यावर आम्ही सोडून दिलं. आम्ही फक्त तिथपर्यंत लोकांना देऊन पोहोचवलं. हा, तुम्ही बेळगावचा जो किस्सा मला विचारत होता, बेळगावचा ना, बेळगावच्या महिलेचा किस्सा. बेळगावचं काय झालं मॅडम, रेखा शेळके नावाची एक लेडीज आहे. ऍक्च्युअली तिचं 10 वर्षापूर्वी तिच्या मिस्टरांचा म्हणजे तिला हे झालं, 2 मुलं आहेत तिला लहान लहान, आणि तिचं अशी अडचण होती की तिचा मला फोन आला, वाया फोन आला. मग मी तिच्याशी बोलल्यानंतर ती मला म्हटली की सर अहो म्हणे घरातलं भाडं देखील भरायला आता पैसे नाहीत म्हणे, परिस्थिती आली. म्हटलं मॅडम तुम्हाला जर मी 5-10 हजार रुपये दिले ना तर तुम्ही ते एका महिन्यात खर्च करून द्या. एक चांगला फंडा मॅडम तुम्हाला मी सांगतो, तो असा आहे की तुमच्याकडे कुठलाही माणूस आला ना तर त्याला भाकर नका देऊ, पण त्याला भाकर
कशी कमवायची ते शिकवा. शिकवायला पाहिजे. भाकर दिली ना तर त्याची एक वेळची सोय होईल, बरोबर. परंतु त्याला भाकर बनवायला शिकवली ना तर आयुष्यभराची त्याची कटकट निघून जाते. तिला म्हटलं आम्ही पैसे नाही देणार, पण तुम्ही सांगा तुम्हाला काय येतं. ते म्हणे बघा मी फॅक्टरीत जाते काम करायला, फॅक्टरीतले कपडे जाऊन कपडे शिवते. म्हटलं तुम्ही जर घरी आणून शिवले तर म्हणे मला जास्त पैसे मिळतील. म्हटलं तुम्हाला जर घरमालक घराच्या बाहेर काढत असेल तर मला फोन करा, मी घरमालकाशी बोलेल. म्हटलं काही काळजी करू नका. आणि मग तिला आम्ही सांगितलं की बेळगावमध्ये तुम्ही एका दुकानात जा जिथे तुम्हाला हवी असलेली मशीन तुम्हाला मिळेल. ती गेली, तिथनं आम्हाला कॉल केला आणि मग तिला म्हटलं तुला जी चांगलीत चांगली बेस्ट ऑफ बेस्ट, तुम्हाला खोटं वाटेल आश्चर्य वाटेल, तिने 11,800 रुपयाची मशीन चॉईस केली. आम्ही तिला म्हटलं 15,000ची घे पण चांगली घे. ती म्हणे नाही सर मला हीच मशीन पाहिजे. मग आम्ही लगेच इंटरव्ह्यूच्या अगोदर मी ऑनलाईन पेमेंट डायरेक्ट त्या दुकानदाराला करून दिलं. मशीन घेतली, घरी गेली निघून. ती महिला आनंदित आहे. ती महिला फार बरं वाटतं तिला. अशी अनेक कामं आहेत मॅडम, सगळी सांगणं नाही शक्य, पण तरी देखील फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जी लोक आज आम्हाला ऐकतात त्यांना मी एवढं सांगेन की तुम्ही जर वर्ल्ड शाळी फाउंडेशनच्या युट्यूब चॅनलला जर गेलात, वर्ल्ड शाळी फाउंडेशनच्या, तर तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे आम्ही काय काय कामं केली हा सगळा व्हिडिओ तिथे तुम्हाला पाहायला मिळेल. म्हणजे वर्ल्ड शाळी फाउंडेशन काय आहे, वर्ल्ड शाळी फाउंडेशनची स्थापना कशी झाली, कधी झाली, काय काय कामं केली, स्वतः त्याचे निवेदक जे आहेत म्हणजे ते अँकरिंग जे केलेलं आहे ते राजेश तांबडेंनीच केलेलं आहे. ते व्हिडिओ तिथे उपलब्ध आहेत. आणि ही जी पुस्तकं आहेत, हे बघा ही अशी पुस्तकं आहेत की जी पुस्तकं आम्ही पब्लिश केलेली आहेत, ती आम्ही टाकलेली आहेत व्हॉट्सअपला. किती लोकांनी पाहिली मला माहित नाही, पण तरी देखील आम्ही काही दिवसांनी पुन्हा ही पुस्तकं थोडीशी पब्लिश करू. हा मॅडम. तर हेतू उद्देश छान असल्यामुळे. हा बोला राजेश. सर ऍक्च्युली म्हणजे कल्पनाही नसताना बरीच कामं झालेली आहेत. म्हणजे एका कामासाठी अभिनंदन करावं, तुमचा अभिमान वाटतं असं पोस्ट करावं, तिथपर्यंत दुसरं काम वर्ल्ड शाळी फाउंडेशननी केलेलं असतं. पण मला असं वाटतं की सगळी सोंग करता येतात, पैशाचे सोंग नाही करता येत. आणि ही सगळी कामं करायची म्हणजे बराच आर्थिक बळ पाठीशी लागतो. आणि प्रत्येक वेळेला मी तुम्हाला स्टेजवरून असं बोलताना म्हणजे ऐकलेलं आहे की वर्ल्ड शाळी फाउंडेशन कुणाकडेही डोनेशन मागत नाही. मग ही सगळी कामं वर्ल्ड शाळी फाउंडेशन ही सगळी कामं करण्यासाठी निधी कसा कुठून आणतो? राजेश ओन कॉन्ट्रीब्युशन असतंच म्हणा, पण तरी देखील लोक फार मदत करतात. म्हणजे अगदी आम्हाला 5 लोकांनी 1-1 लाख रुपयाची देणगी दिलेली आहे. शांताबाई जंत्रे आहेत, प्रमिलाताई चिल्लाळ आहेत, देवदास पंडित आहेत, नंदकुमार जंत्रे साहेब आहेत, त्यानंतर आमचे सोलापूरचे समाज बांधव निवृत्ती होनाप्पा गायकवाड आहे, यांनी आम्हाला 1-1 लाख रुपयाची देणगी दिलेली आहे. अगदी श्रीनिवास कनोरे, कैलासवासी श्रीनिवास कनोरे यांनी देखील आम्हाला 50,000ची देणगी दिली. अगदी आत्ताच्या काळामध्ये नामदेव चिल्लाळांनी आम्हाला अमेरिकेमधून 50,000 रुपयाची देणगी पाठवली. आणि अधूनमधून कोणी 1000, कोणी 2100, कोणी 5000, कोणी 10,000, कोणी 15,000. नाना नाही काय होतं माहितीये का, तुम्हाला सांगतो याच्यामध्ये आहे ना, अजून सांगतो तुम्हाला मी. जसं आता रवींद्र नाट्य मंदिर आहे, मागच्या दुसऱ्या वर्धापन दिनाचं जे भाडं होतं ते सगळं भाडं नाना ठोकेंनी दिलं, महिपती नाना ठोकेंनी साताऱ्याच्या. नंतर सागर विजय जठार जे आहेत, विजय जठार, वृक्षवल्ली अॅग्रो टुरिझम, त्यांनी 61,000 रुपये आम्हाला मोमेंटोला देऊन टाकले. नंतर प्रदीप ढोरे आहेत, त्यांनी दुसऱ्या वर्धापन दिनाचं जेवण दिलं. रात्रीचं जेवण अजित रानभरे आणि विलास बबन आष्टेकर आहेत, त्यांनी दिलं. नाश्ता आहे तो देवेन क्षीरसागर, नंतर निमकर दादा, गोपाल साळी आणि अजून एक आपले सिंगापूरचे आहेत, त्यांनी दिलं. म्हणजे असं लोक करतात मदत, ते मदतीवरती होतं. पण एक सांगू का तुम्हाला राजेश, की जिंदगी में कभी हार मत मानो. मन हार गया ना तो आप हार गए. आप मनाने हारायचं नाही कधी. आणि मला एवढं माहित आहे की मनाने कधी हारायचं नाही, बस पुढे जायचं. यश मिळत जातात, गाठी सुटत जातात, आपोआप गाठी ज्या आहेत ना त्या सुटत जातात आरामशीर. आणि राहिला प्रश्न असा, तुमचा प्रश्न बरोबर आहे की हा निधी कसा उभारता तुम्ही. राजेश, मुळातच कसं आहे की आमच्या मनामध्ये अनेक छान छान कल्पना होत्या. तो तुमचा प्रश्न कदाचित पुढे येईल असं मला वाटतं, तेव्हा मी विस्तृत स्वरूपात सांगेन. पण तरी देखील आमचा छोटा फाउंडेशनचा संपर्क प्रमुख आहे, सगळ्यांना उभं राहून नमस्कार करतात.
Yes. तर राजेश, निधी येतो पण तरी देखील राजेश तुम्हाला मी सांगतो की शाश्वत निधी कसा उभारायचा आणि सारखं म्हणजे कधी पुढे, कारण भविष्यातल्या फार मोठ्या मोठ्या योजना आहेत, त्यासाठी भरपूर पैसा लागणार आहे. त्याच्यासाठी बघूया आता, भगवान जीवेश्वर आहेत पाठीशी, माता अंकिनी दशांकिनीचा आशीर्वाद आहे. जाऊया पुढे, आणि तुम्ही आहातच की सोबत. आणि निधीचा विषय निघाला आणि श्री येऊन बसला, त्याचं नाव, त्याचं नाव राजेश तुम्हाला कल्पना येणार नाही. बालाजीचं नाव ऐका ना, तुम्हाला त्याचं नाव जे आहे ना ते निधीश आहे, निधीश. आणि निधीशला मराठीमध्ये, शुद्ध मराठीमध्ये कुबेर म्हणतात, कुबेर, लॉर्ड ऑफ ट्रेझर. त्यामुळे कुबेर आमच्या जवळ आहे, त्यामुळे आम्हाला तशी काही चिंता नाही आहे काय. आणि राहिला प्रश्न, खरं सांगू का राजेश, म्हणजे उघड उघड सांगायला हरकत नाहीये, बट रिटायरमेंट पर्यंत, मला रिटायरमेंटला अजून तरी 10-12 वर्ष आहेत, पण रिटायरमेंट पर्यंत कदाचित आम्हाला ही समस्या येऊ शकते, पण रिटायरमेंट नंतर मात्र ही समस्या आम्हाला बहुतेक येणार नाही असं मला वाटतं. एक काहीतरी चांगली तरतूद यासाठी करून ठेवण्याचा मनामध्ये मानस आखलेला आहे. बघूया आता त्याला किती यश मिळतं. आणि राहिला प्रश्न असा की मुलीकडनं फार चांगल्या अपेक्षा आहेत इशिकाकडून, त्यामुळे इशिकाचं जर चांगलं सक्सेस मिळालं आम्हाला, म्हणजे सिव्हिल सर्व्हिस मध्ये जर इशिका टॉपला जर आली किंवा तिने जर चांगलं कर्तबगारी जर दाखवली ना, तर मग आम्ही फार, म्हणजे आपण सगळेजण फार चांगलं हे करूया, चांगलं यश आपल्याला मिळेल. लेट्स होप. आहे अजून भरपूर दिवस आहेत, आताशी 3 वर्षाचं आपण आहोत. मी म्हटलं 10 वर्षात आपण गरिबी दूर करू, 10 वर्षात नाही होणार, मला कल्पना आहे त्याची. कारण कसं आहे, सगळ्यांची साथ संगत पाहिजे ह्या गोष्टीसाठी. केवळ म्हटलं की विजय वक्ते, देवेंद्र क्षीरसागर, निशा वक्ते, राजेश तांबडे, धुंडराम पागडे, विजय कोळेकर, मैपती टुके, केवळ ह्या लोकांनीच, म्हणजे जे काही जिल्हा प्रमुख आहेत या सगळ्या लोकांनी किंवा तालुका, केवळ ह्या लोकांनीच फाईट करून चालणार नाही, तर तळागाळातल्या सगळ्या लोकांपर्यंत हे जाणं गरजेचं आहे. आणि सगळ्या म्हणजे 10 वर्ष एक टार्गेट काहीतरी टार्गेट ठेवलं पण ठीक आहे, काही का असे ना, या बघूया आपण. पण हे सगळं करत असताना म्हणजे काही समस्या, वळसाळी फाउंडेशनला काही समस्या, अडचणी काही? राजेश तुम्हाला सांगू का, तुम्ही घेतल्या तर समस्या आहेत, अडचणी आहेत. तुम्ही नाही घेतल्या ना तर समस्या नाहीत आणि अडचणी नाहीत, तुम्हाला सांगतो. आणि तुम्ही माझ्यापेक्षा वयानं कदाचित 1 वर्ष लहान मोठे आहात, मला माहित, एक्झॅक्ट माहित नाही, बट 1 वर्ष मोठे आहात तुम्ही माझ्यापेक्षा. अनुभवाने लहानच आहे तसं. हा, पण 1 वर्षानं तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात राजेश. एक काम करताना ना एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुमचे कान आहे ना, कान फार बहिरे असले पाहिजेत. अच्छा. हा, इतकं बहिरं व्हायचं की तुम्हाला काहीच ऐकायला येत नाही राजेश, लक्षात ठेवा. त्यामुळे स्वतःच बिलकुल काही खराब करून घ्यायचं नाही. आणि त्यामुळे काहीही असो, किती अडचणी, समस्या, त्या लावूनच घ्यायच्या नाहीत बिलकुल अंगाला. नाहीच जमू का, मला माहितीच नाही बाबा त्याच्याबद्दल, मला काही माहित नाही, काय नाही, अगदी व्यवस्थित चालतं, लक्षात ठेवा. नाही तर काय होतं, मग त्याच्यात तुम्ही ना गुरफटत जातात. गुरफटत गेलात ना की मग मानसिक तणावात जातात. मानसिक तणावात गेलं ना मग तुमच्याकडनं कामं नाही होत, मग तुमच्या मनामध्ये असंख्य विचार असतात. बिलकुल त्या आल्या ना तरी त्याच्यावरती मात करायची, लक्षात घ्या. आणि देखा बघा राजेश, सहजासहजी यश असं लगेच मिळत नाही. लक्षात, तुम्ही लगेच उभे राहिले, लोकांना नमस्कार केला, चांगलं भाषण ठोकलं, चांगलं निवेदन केलं राजेश तांबडे, लगेच लोकांनी टाळ्या वाजवल्या झालं, असं नसतं राजेश. फार मेहनत करावी लागते. तुम्हाला कल्पना येणार नाही आम्ही किती मेहनत करतो. आणि तुम्ही स्वतः पाहिलेली ती मेहनत, तुम्ही स्वतः फिरताय आमच्या बरोबर, तुम्ही बघताय की कसं आपण सगळं मॅनेज करतो. इथून किती मेहनत करतो. ती मेहनत पाहूनच साताऱ्याला काही भाषणामध्ये असं सांगण्यात आलं की आता कुठेतरी थोडस स्लो करा किंवा थांबा थोडस, असं. नाही, कोल्हापूरला उदय दुधारे सरांनी असं सांगितलं, त्यांचं सांगणं फार चांगलं होतं बरं का राजेश. सांगणं असं होतं ऍक्च्युअली की विजय, थोडंसं तुम्ही तुमच्या प्रकृतीकडे पण लक्ष द्या थोडंसं, बरोबर, आणि तुमच्या कुटुंबाकडेही लक्ष द्या. त्यांचा सांगण्याचा मतीचा अर्थ होता ना, तो फार चांगला होता, तो फार चांगला होता त्यांचा, अगदी अगदी. आणि मला तो पटला बरं का, मला ते पटलं. कारण कसं आहे माहितीये का, आपण थोडी प्रायोरिटी आपल्याला पण दिली पाहिजे, आपल्या स्वतःच्या हेल्थला पण आपण प्रायोरिटी दिली पाहिजे. उद्या मुलांनी असं म्हणायला नको, काय समाजसेवा करत बसला, आमची मात्र वाट लागली, असंही म्हणायला नको. त्यामुळे कुटुंबही महत्वाचं आहे, आई वडील महत्वाचे आहेत, भाऊ बहीण हेही महत्वाचे आहेत, मुलं. तुम्ही आता मगाशी म्हणालात की इशिकाकडून मला खूप अपेक्षा आहे असं, तर एवढा सगळा हा वळसाळी फाउंडेशनचा गाडा उडताना पालक म्हणून जेव्हा मुलांशी तुम्ही कसे असता? फ्रेंडली असतो, बिलकुल एकदम फ्रेंडली असतो.
घरामध्ये आमच्या फार हसत खेळत वातावरण असतं. आम्ही एकमेकाची चेष्टा मस्करीही करतो. अच्छा. अगदी चेष्टा मस्करी करतो आम्ही एकमेकाची आणि हसत खेळत वातावरण असतं आमच्या घरामध्ये. आणि इशिका यांच्यासोबत आहे ना मी फार फ्रेंडली असतो, भरपूर फ्रेंडली असतो. तुम्हाला खोटं वाटेल बट काही का असे ना पण मुलांमध्ये फार चांगली मॅच्युरिटी आलेली आहे. त्यांना सगळं कळतं. घरातली आर्थिक अडचण असो किंवा घरामध्ये काहीही असो, सगळ्या गोष्टी त्यांना व्यवस्थित कळतात. आणि अभिमानाची बाब अशी आहे की ह्याच गोष्टी माणसाला घडवतात. लक्षात ठेवा, ह्याच गोष्टी माणसाला घडवतात. म्हणजे अगदी चांगल्या कुटुंबातली जरी ही सगळी मंडळी असली, माझी मुलं बरं का, तरी त्यांना गरिबी काय आहे याची प्रत्यक्ष झळ जरी पोहोचलेली नसली तरी त्याची जाणीव मात्र त्यांना झालेली आहे आणि ती मी करून दिलेली आहे त्यांना. निशा मॅम, कधी असं होतं का, कधीतरी ऑफिस मधून यायच्या अगोदर तुम्ही काहीतरी विषय यांना सांगायचा असं मस्तपैकी प्लॅन केलेला असतो आणि हे येतात आणि कुठेतरी मग फोन करून पुन्हा तरी मशीन द्यायची आहे म्हणून त्या तासन तास ते फोनवर राहतात असं, आणि मग तुमचा मूड ऑफ वगैरे असं काही घडतं का कधी? तसं मूड ऑफ वगैरे तर नाही होत, पण त्यांना बघते मी एवढ्या आनंदात काहीतरी बोलत असतात, मग ठीक आहे, ते एवढे खुश आहे दुसऱ्या कुठल्या विषयामध्ये तर जाऊ देत, आपण आपला विषय नंतर, आता ते आनंदात आहे ना, मग असं समजून मग. नाही राजेश, कसं असतं माहितीये का, याच्यामध्ये मनामध्ये असंख्य विचार असतात. लक्षात ठेवा, मनामध्ये असंख्य विचार असतात आणि सगळंच ऑफिसचं पण काम असतं, सगळे विचार एकाच वेळेला मनामध्ये असतात. आणि खरं सांगू का तुम्हाला, मला फोन भरपूर असतात, एवढे फोन असतात ना की विचारू नका. त्यामुळे मी आता रात्री 11 वाजता मोबाईल स्विच ऑफ करतो आणि सकाळी ऑफिसला जाताना फक्त त्याला ऑन करतो आणि नंतर मग लोकांना अटेंड करतो. एवढे फोन असतात ना. बरं, विशेष म्हणजे बरं का, या सगळ्यापैकी 99.99% लोकांना मी प्रॉपरली अटेंड करतो, कुणालाही विसरत नाही बिलकुल. आणि थोडं असतं कधी कधी, आणि ऑब्व्हियसली राजेश, मी अशा ठिकाणी काम करतो ना की तिथे कामाचं पण भरपूर ताण असतो, बॉदरेशन असतं. उद्या मुख्यमंत्र्यांकडे बैठक आहे किंवा मंत्री महोदयांकडे बैठक आहे, त्याचं टेन्शनच आदल्या दिवशी थोडस, अरे उद्या मला सकाळी लवकर जायचं आहे. कारण तिथे आमच्या कामामध्ये एक्सक्यूज नाहीये, क्षमा नाही असं. आणि ती जबाबदारीचं काम म्हटल्यावरती थोडंफार टेन्शन येणारच. आणि मग घरात आल्यानंतर अचानक काही सुरू झालं तर मग, पण तर काळजी करू नका, आम्ही भांडत नाही तरी देखील. भांडत नाही. पण वयसाळी फाउंडेशनचं तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे की 3 वर्षात खूप मोठं यश संपादन केलेलं आहे. सगळ्या आपल्या फेसबुक लाईव्हच्या किंवा वयसाळी फाउंडेशनचे सगळे पदाधिकारी, सदस्य, सगळ्यांतर्फे मी प्रथम त्यासाठी अभिनंदन करतो तुमचं की एवढं छान यश संपादन केलेलं आहे. पण याचं श्रेय जर द्यायचं असेल तर कोणाला द्याल? संपर्क प्रमुखांना. खरंच अच्छा, त्यांनी जास्त मेहनत घेतली. सगळे संपर्क प्रमुख. विजय वक्ते हा देखील संपर्क प्रमुख आहे, निशा वक्ते ही देखील संपर्क प्रमुख आहे, निरीश वक्ते देखील संपर्क प्रमुख आहे, राजेश तांबडे ही संपर्क प्रमुख आहे, संजीव साळी संपर्क प्रमुख आहे, देवेंद्र क्षीरसागरही संपर्क प्रमुख आहेत. थोडक्यात सांगायचं म्हटलं तर आपल्यासाठी WSF सोबत काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला एक कॉमन पदनाम आहे, त्याचं नाव आहे संपर्क प्रमुख. आणि या सगळ्या संपर्क प्रमुखांचं याच्यामध्ये सगळ्यात मोठं योगदान आहे, सगळ्यात मोठं योगदान. सगळं श्रेय संपर्क प्रमुखांना, सगळं श्रेय आहे WSF परिवाराला, सगळं श्रेय आहे WSFच्या असंख्य कार्यकर्त्यांना, जे तन मन धनाने कुठल्याही प्रकारच्या शाबासकीची अपेक्षा न ठेवता कार्य करतात, त्या सगळ्यांना आहे. हे सगळं संपर्क प्रमुखांचं यश आहे. आणि एक चांगलं कार्य ज्यावेळी होत असतं त्यावेळी निंदा पण भरपूर होत असते किंवा टीका पण होत असते. एक वयसाळी फाउंडेशन होणारी टीका मी जवळून अनुभवलेली आहे की असं बऱ्याच वेळा बोललं जातं की हा एक हाती तंबू आहे. मला वाटतं ते तुमच्यापर्यंत पोहोचलं पण असेल. काय सांगाल यावर? राजेश, तुम्ही कधी सर्कस पाहायला गेलाय का? हो पाहिले. सर्कशीचा तंबू पाहिला? कुठलाही तंबू, कुठल्याही कार्यक्रमाचा मोठा तंबू तुम्ही पाहिलाय? मध्ये एक मोठा खांब असतो, मोठा खांब. तुम्ही त्या खांबाला नुसतं उभं करावं, खांब राहील का? तंबू राहील का? मला सांगा ना. नुसता खांब उभा करा आणि त्याला तंबू लावा, असा राहील का? नाही राहणार. तो खांब आहे ना, तो असा आणला जातो, तो तंबू असा आणला जातो आणि असंख्य शेकडो खांबांना तो फिट केला जातो. लहान लहान खांब असतात ना, त्यांना तो सपोर्ट द्यावा लागतो. लक्षात ठेवा. तुम्हाला सांगतो,
महत्वाचे मोठे निर्णय असतील ना ते नेहमी चर्चेतनच घेतले जातात. छोटा मोठा निर्णय असेल, एखाद्याला 2-3 हजार रुपये द्यायचे असतील, तो वगळता एखादा मोठा निर्णय तुम्हाला मी आमच्या काही दिवसापासून प्राध्यापक मोनी ठोके आणि मी एका विषयावरती चर्चा करतोय. तो विषय हॅलो राजेश, हा सर, माझं इंटरनेट गेलं होतं जरा. माझं हो. इंटरनेट गेलं होतं. सॉरी हा, जरा प्लीज सॉरी. खूप छान उत्तर होतं सर ते, परत आम्हाला ऐकायला आवडेल. काय विषय होता? तंबू, एक खांबी तंबू. राजेश, एखादी असं एका खांबावर तंबू नाही उभा राहू शकत, लक्षात ठेवा. हम्म. वळसाळी फाउंडेशन म्हणजे विजय वक्ते नाही, लक्षात ठेवा. वळसाळी फाउंडेशन म्हणजे निशा विजय वक्ते नाही, लक्षात ठेवा. वळसाळी फाउंडेशन म्हणजे तळागाळातला तो WSF चा कार्यकर्ता आहे जो WSF साठी तन मन धनाने अहोरात्र झटतोय. बरोबर. प्राध्यापक मोनी ठोके आणि मी आमचा एका विषयावरती गेल्या 1 महिन्यापासून आम्ही चर्चा करतो. रुग्णालय, भगवान जीवेश्वर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल्स अँड रिसर्च सेंटर या विषयावरती आमचं नंतर असं एकमत झालं की आपण अनेक लोकांना एकत्र आणून त्याच्यावरती व्यवस्थित विचार मंथन करू आणि त्याच्यानंतरच यथायोग्य निर्णय घेऊ. थोडक्यात सांगायचं काय, आता वधूवर मेळावा आहे समजा, बरोबर आहे. निर्णय झाल्यानंतर सर्वस्वी जबाबदारी प्रकाश सर्वोदयांनी घेतली आणि प्रकाश सर्वोदयांनी ती समर्थपणे पार पडली. त्यांच्या कुठल्याही कामामध्ये आम्ही यत्किंचितही हस्तक्षेप केला नाही. जेव्हा तुम्ही एखाद्यावरती विश्वास टाकतात ना तेव्हा त्याच्यावरती पूर्ण विश्वास टाका. आमचे वैभव ढोरजे आहेत ना, ते औरंगाबादमध्ये फार सुंदर काम करतात, अत्यंत सुंदर काम करतात. त्यांची संकल्पना आवडली, आपण त्यांना हो सांगितले, ते स्वतः पार पाडतात एकदम बेस्ट. म्हणजे आता जी काही राज्य प्रमुख आहेत, उदाहरणार्थ दिवाकर बडकस आहेत किंवा तिकडे राजेशजी गलांडे आहेत किंवा महाराष्ट्रात देवेंद्र क्षीरसागर आहेत किंवा राघवेंद्र पिसे आहेत कर्नाटकामध्ये किंवा KG वीरण्णा साहेब आहेत आंध्र प्रदेशमध्ये. ह्या लोकांना एखादी योजना जर राबवायची असेल तर ते त्यांच्या स्टेटमध्ये WSF मार्फत आरामशीर राबवू शकतात. त्याला आमची कुठलीही आडकाठी राहणार नाही. आणि राहिला प्रश्न कसा आहे की WSFचे जे ट्रस्टी आहेत, विश्वस्त आहेत, बरं का, 12-13 जे विश्वस्त आहेत, म्हणजे मारुतराव साखरे आहेत, संदीप दिवटे आहेत, मकरंद कलबुर्गी आहेत, दीपाली संदीप पाटील आहे, मयूर चव्हाण आहेत, मनीषा नंदलाल साळी आहे, मनीषा भुसे आहेत, राजेश बोर्डे आहेत, धीरेंद्र सूर्यवंशी आहेत, इकडे जगदीश साळी आहेत, माझी बायको आहे. या लोकांचा एक ग्रुप आहे आणि या ग्रुपवरती महत्वाच्या विषयावरती चर्चा होती. तुम्हाला माहित नसेल, ऑलरेडी वी हॅव ऑडिटेड आवर फायनान्शियल इयर्स, म्हणजे आम्ही आमचं फायनान्शियल इयर ऑलरेडी ऑडिट केलंय. आता तो प्रस्ताव आम्ही मंजुरीसाठी टाकला त्या WSFच्या याला. आता त्यांनी पाहिल्यानंतर मग तो आम्ही पब्लिश करून टाकू सगळं. तो आमच्याकडे आता रेडी आहे. फक्त आता ह्या आजच्या मुलाखतीमुळे आम्ही अडकलो, नाही तर 2-3 दिवसामध्ये आम्ही तो हिशोब जो आहे तोही लोकांना आम्ही पब्लिश करून टाकू. थोडक्यात काय की एक आहे मात्र की बऱ्याच माझ्या पोस्ट आहेत ना त्या माझ्या स्वतःच्या माझ्या मोबाईल नंबरवर नाही येतात. आणि कसं आहे, त्याचं नेटवर्क फार सुंदर बनवलेलं आहे. तुम्हाला मागे मी सांगितलं, लाखो लोकांपर्यंत आपण पोहोचू शकू इतकं सुंदर नेटवर्क आपण बनवलेलं आहे. त्यामुळे एक खांबी तंबू वगैरे असं काही नसतं आणि असं नाही, बिलकुल असं काही मनामध्ये आणूही नका बिलकुल. आणि मी काही असं नाहीये की मी काही आनंद आणि अनादिकाळ किंवा काहीतरी अभिवचन घेऊन आलोय आणि अजून पुढचे 100 वर्ष जगणार आहे, असं नाहीये. 10, 15, 20 वर्ष, जास्त नाही अजून. त्याच्यानंतर अजून काही नवीन लोक येतील. तुमचा मुलगा आहे, माझी मुलगी आहे, श्रद्धांची मुलगी आहे आणि तरुण मंडळी आहेत की पुढे सांभाळतील की ही एक चांगली दिशा देऊया आपण या लोकांना. त्यामुळे तुम्ही जे म्हणता तसं. आणि लक्षात ठेवा राजेश, कसं असतं माहितीये का की अगदी जोपर्यंत तुम्हाला तुमच्यावर कुणी काही बोलणार नाही तोपर्यंत तुमच्यामध्ये सुधारणा होणार नाही, लक्षात ठेवा. आणि लक्षात घ्या, ज्या दिवशी तुमच्या वर म्हणजे बंद झाले ना त्या दिवशी समजायचं की यू आर गोइंग ऑन रॉंग ट्रॅक. अच्छा. तुम्ही त्या दिवशी समजायचं की तुम्ही आता चुकीच्या मार्गाने जात आहात. त्यामुळे हा विचार नाही करायचा. आणि लक्षात ठेवा, मुळात कसं आहे की आपलं कोऑर्डिनेशन सगळ्यांसोबत आहे. म्हणजे आपण असं कुठेही कसं आहे की वर्ल्ड शाळी फाउंडेशन ही स्पर्धा नाही, लक्षात ठेवा. कुठल्याही संस्थेशी, कुठल्याही व्यक्तीशी
वर्ल्ड शाळी फाउंडेशन ही स्पर्धा नाही, लक्षात ठेवा. एका वेगळ्या विचारानं प्रेरित होऊन आलेली ही संस्था आहे आणि सगळ्या सोबत आपल्याला काम करायचंय. मग ती कुठलीही स्थानिक संस्था असो, कुठलीही संस्था असो, त्या संस्थेसोबत आपल्याला काम करायचंय, प्रत्येक व्यक्तीसोबत आपल्याला काम करायचं, लक्षात ठेवा. त्यामुळे तो विचार मनामध्ये नका आणू, एक खांबी तंबू वगैरे असं काही नाहीये. अनेक निर्णय राजेश तुम्ही देखील घेतात की नाही, खरं सांगा मला. अनेक निर्णय, दुसऱ्या वर्धापन दिनाचे अनेक निर्णय तुम्ही घेतात. तुम्हाला माहिती आहे का, WSF ची जी अडॉप्शन स्कीम आहे ना, तिचा सगळा निर्णय संजीव साळींनी घेतलाय, बरोबर आहे की नाही मॅडम? सगळ्यांनी तुमच्या सगळ्यांच्या मताने हो, पण घेतला ना, म्हणजे असं तर नाही ना की कुठेतरी विजय वक्ते, असं नाही. असं सगळ्यांच्या विचारांचं त्यामुळे असं काही नाही, असं काही असं मनामध्ये नका विचारा. सुरुवात करायला पाहिजे. चांगले लोक, चांगले हात जोडत जातील. नक्कीच. नक्कीच. वर्ल्ड साळी फाउंडेशनच्या माध्यमातून जशी साळी सगळे समाज बांधव एकत्र आले ना, तसं एक प्लॅटफॉर्म तुम्ही सगळ्या कलाकारांना पण दिलं. वर्ल्ड साळी फाउंडेशनचं म्युझिक बँड, या बँडच्या बॅनर खाली सगळे साळी समाजातील कलाकार एकत्र येऊन आपण आतापर्यंत 3 कार्यक्रम भव्य दिव्य केले. खूप छान, आमच्याही म्हणजे आयुष्यभर लक्षात राहतील असे कार्यक्रम केले. आणि आता ते कार्यक्रम थोडे बंद आहेत, म्हणून मला एक हा प्रश्न विचारावासा वाटतो. राजेश, म्युझिक बँडची संकल्पना मनामध्ये का आली माहितीये का? ज्यावेळेला मी वर्ल्ड शाळी फाउंडेशन स्थापन केलं, तेव्हा याला पैसा आणायचा कुठून असा विचार केला. तेव्हा मी ना क्लासिकल म्युझिक शिकायला जायचो सचिन मोरेंकडे. ते क्लासिकल माझे गुरु आहेत, ते आपल्या वर्ल्ड शाळी फाउंडेशनच्या कार्यक्रमात गातात. तर मी असं ठरवलं होतं की त्यांची पेटी, एक तबल्यावाला आणि आम्ही तिघांनी मिळून गावागावात जायचे, कार्यक्रम करायचे. हे माझ्या मनात का आलं माहितीये का? कैलासवासी विठ्ठलराव पाटणकर, अंजनगाव सुर्जीमध्ये मिलिंद पाटणकरांचे वडील कैलासवासी विठ्ठलराव पाटणकर यांनी 1973 साली, म्हणजे माझा जन्म झाला त्या वेळेला, समाजसेवा करण्यासाठी लागणारा निधी उपलब्ध करण्यासाठी त्या टायमाला नाटक सुरू केलं होतं, म्हणजे एक थिएटर शो सुरू केला होता त्या निधीत. आणि मी कधीतरी अंजनगावला गेलो ना, तेव्हा त्यांचं ते सगळं पाहिलं तर मला असं मनामध्ये वाटलं की आपण असं करू शकतो, म्हणजे पैसा आणायचा झाला कुठल्या तरी माध्यमातून आणू शकतो. सचिन मोरे वगैरे जाऊ द्या, त्यांच्या सोबत, सचिन मोरेंसोबत मला राजेश तांबडे भेटले, विद्याश्री मांडवकर भेटल्या, वैदेही वकारे भेटली, मला श्रेया चिंचकर भेटली, मला श्रुती मिळाली, निखिल मोडगी मिळाले, हरीश कापसे मिळाले, वर्धन बाबू मिळाले, असे अनेक सगळे लोक कलाकार मिळाले. पण झालं काय, म्युझिक बँडचं निधी संकलनासाठी चांगली संकल्पना होती. राजा, ह्याच्यामध्ये काय होतं, 4 आणे की मुर्गी 12 आणे का मसाला. प्रचंड मेहनत, फायदा मात्र काहीच होत नाही. इचलकरंजीच्या कार्यक्रमामध्ये अक्षरशः तुम्हाला सांगतो 83,000 रुपये आजही येणं बाकी आहे. अरे बाप. आता नाशिकचा कार्यक्रम केला, त्याच्यात 100 रुपयाची तर 1100 तिकीट होती, म्हणजे 1,10,000 त्यातनं मिळाले. 200 रुपयाची 400 तिकीट विकली गेली, त्यातनं 80,000 मिळाले, म्हणजे 1,90,000 रुपये झाले. 300 रुपयाची अगदी 25, 30, 40 तिकीट विकली गेली. आणि कार्यक्रमाचा खर्च एवढा अवाढव्य होता की प्रत्येक कलाकाराला, आपण इचलकरंजीच्या कार्यक्रमाला प्रत्येकाला 7,000 रुपये दिले होते. आपण बाहेरून कलाकार आणला होता, त्याला आपण काहीतरी 30-35,000 रुपये दिले होते. म्हणजे इतका प्रचंड खर्च होतो. आणि आपले संपर्क प्रमुखांची त्याच्यात फार ससे ओलपट होते तिकीट विक्रीला, आणि एवढं सगळं करून हाताशी काही लागत नाही. मुलुंडचा कार्यक्रम झाला ना, मुलुंडच्या कार्यक्रमाला तर आपण कलाकारांना 1 रुपया पण दिला नाही बरं का, तरी देखील आम्ही शेवटी कुठेतरी मायनस मध्ये येतो की काय असं आम्हाला वाटत होतं. म्हणजे दादा डीजी निमकरण, आम्ही देवेन, मी, आम्ही जेव्हा हिशोबाला बसलो ना, तेव्हा आम्ही मायनस मध्ये येतो की काय असं आम्हाला वाटलं होतं. त्यामुळे फार त्याच्यामध्ये मेहनत लागते, प्रचंड मेहनत पुरते, परंतु त्यातनं निधी संकलन व्यवस्थित होत नाही. त्यामुळे सध्या पण काळजी करू नका बरं का. माझं आव्हान आहे लोकांना, WSFचा म्युझिक बँडचा कार्यक्रम कुठल्याही संस्थेला जर हायर करावासा वाटला तर त्यांनी नक्की करावा. हवं तर आपण कमी मानधन घेऊ, पण तिथल्या समाजाचं जर आपल्या निधी आपला कार्यक्रम साजरा करून त्यांच्या समाजासाठी निधी संकलनासाठी त्यांना जर मदत होत असेल तर आपण नक्कीच काम करू. काही काळजी करू नका, म्युझिक बँड बंद नाही होणार. नाही तरी सुद्धा दर वर्षाच्या किंवा वर्धापन दिनी म्युझिक बँड एकत्र येणारच, काही काळजी करू नका. हो, ते तर आहे. आणि असंही सगळे कलाकार समाजासाठी आम्ही सगळे काम करायला तयार आहोत, म्हणजे सगळ्या कलाकारांतर्फे मी तुम्हाला सांगतो. आणि आता एक लॉकडाऊन मध्ये स्वदेशी मार्केट, स्वदेशी मार्ट ही जी संकल्पना आली, तर वर्ल्ड साळी फाउंडेशनचं हे अगोदरच प्लॅन होतं की हे नंतर स्वदेशी मार्ट आल्यानंतर? कसं आहे राजेश, की आपल्याला काहीतरी ठोस काहीतरी उत्पन्नाचं साधन असावं असा अनेक दिवसापासून मनामध्ये कायच होता. आणि ही जी भावना आहे ना, मी देवेन क्षीरसागर यांच्याशी अनेकदा चर्चेमधूनही व्यक्त केली. परंतु काय होतं की
एखादा मोठा प्रोजेक्ट उभा करायचा झाला ना तर त्याला करोड रुपये खर्च आहे. एवढे पैसे आणायचे कुठनं आणि ही एवढी गुंतवणूक करायची, अरे बापरे, शक्य नव्हतं ते. नेमकं काय झालं की त्याच वेळेला सायमल्टेनियसली त्यांच्या मनामध्ये एक सुंदर कल्पना सुरू होती स्वतःसाठी. आणि मग त्यांनी माझ्याकडे एक मनोदय व्यक्त करून दाखवला की सर, माझ्या मनामध्ये अशी अशी एक कल्पना आहे स्वदेशी मार्टची. स्वदेशी मार्टची कल्पना कधी आली माहितीये का? ते जेव्हा आपण चायना बायकॉट वगैरे करायला लागलो ना, तेव्हा स्वदेशी वापरा अशा प्रकारची त्यांच्या मनामध्ये संकल्पना आली. आणि कोरोनाच्या महामारीतला, लॉकडाऊनचा त्यांना असा फायदा झाला की मन शांत असल्यामुळे विचार करायला प्रचंड संधी मिळाली. आणि ऑलरेडी ते व्यवसायामध्ये हुशार असल्यामुळे, ते केबी स्टीलचे मालक आहे, म्हणजे रबाळ्यामध्ये त्यांची स्वतःच मोठी कंपनी आहे त्यांची, आणि आळंदीला त्यांचा मोठा एक प्लांट आहे. त्यांच्या मनामध्ये अशी कल्पना आली की सर, माझ्या मनामध्ये अशी कल्पना आहे की सगळा पैसा मी लावतो, सगळे जे काही 1 कोटी 2 कोटी जे काय असतील ते स्वतः मी लावतो आणि स्वदेशी मार्टची मी उभारणी करतो. तुमचं मला कसं सहकार्य राहील? म्हटलं काही काळजी करू नका, मी तुमच्या सोबत आहे. त्यांनी सांगितलं मला की स्वदेशी मार्टच्या प्रत्येक चॅनलमध्ये ज्या व्यक्तीला जितका नफा मिळेल त्या नफ्यातला 1% WSF ला मिळेल. म्हणजे अगदी स्वदेशी मार्टचे ते फ्रँचायझी घेणारे लोक असो किंवा डिस्ट्रीब्युटर असो किंवा डीलर असो, त्या सगळ्या लोकांचा जो कम्प्युटराइज्ड नफा असणार आहे, तो म्हणजे सगळी कुठेतरी ऑनलाईन असणार आहे सगळं, त्यातनं जेवढा नफा मिळेल त्यातला 1% आम्ही WSF ला देऊ, जेणेकरून एक WSF चा खंदा पाठीराखा म्हणून WSF ला कुठल्या तरी माध्यमातून एक चांगली आर्थिक मदत उपलब्ध आपोआप होईल. या दृष्टिकोनातून मी त्यांना जाहीर पाठिंबा दिला आणि त्यांना सांगितलं काही काळजी करू नका, WSF व्यक्तिशः मी स्वतः तुमच्या पाठीशी आणि पूर्ण WSF चा परिवार तुमच्या पाठीशी. मुळात कसं आहे माहितीये का, ती जी योजना आहे ना, त्याच्यामध्ये फसवणूक नाही कुणाची, कुणाला अडचणीत आणणारी ती योजना नाही, आणि झाला तर त्याच्यामध्ये लोकांना फायदाच होणार आहे. त्यामुळे त्या योजनेला पूर्ण पाठिंबा, त्या योजनेची संपूर्ण जाहिरातही आम्ही करायचं ठरवलं. आणि तुम्हाला विशेष बातमी सांगतो, ऐका सगळ्या लोकांना, जी लोक ऐकतायत ती, दिनांक 1 नोव्हेंबर 2020 ला नाशिक जिल्ह्यातल्या घोटिया शहरामध्ये स्वदेशी मार्टचं उद्घाटन आहे. यस. आणि शासनानं नेमून दिलेले नियम, सोशल डिस्टन्सिंग, स्वतःची जबाबदारी घेणं, संपूर्ण अटी शर्तीचं पालन करून ज्या लोकांना शक्य होईल त्या लोकांनी त्या कार्यक्रमाला उपस्थिती लावावी. दिनांक 1 नोव्हेंबर 2020 ला स्वदेशी मार्टचं उद्घाटन आहे. स्वदेशी मार्टचा एक प्रचंड मोठा डीमार्ट सारखा, किंवा आपण दुसरं काय म्हणतात त्याला, डीमार्ट किंवा रिलायन्स फूड प्लाझा किंवा बिग बाजार सारखा एक मोठा एक कॉम्प्लेक्स घोटी शहरामध्ये उभं होतंय. त्याच्यानंतर फ्रँचायझीज नेमले जाणार आहेत आणि प्रत्येक गाव आणि शहरामध्ये स्वदेशी मार्टचे छोटे जसं घोटीला आज एक आउटलेट सुरू झालंय, तशा प्रकारचे आउटलेट संपूर्ण महाराष्ट्रात सुरू होती. नंतर मध्य प्रदेश, सगळ्या स्टेटमध्ये पण ते सुरू होती. आणि त्याच्यातनं राहिला प्रश्न असा की एक प्रोडक्शन युनिट देखील आहे तिथे. म्हणजे घोटी शहराजवळच एक मोठी जागा घेऊन तिथे स्वदेशी मार्टचं स्वतःच प्रोडक्शन युनिट आहे, ज्याच्यामध्ये स्वदेशी मार्ट स्वतःचे प्रोडक्ट्स तयार करणार आहे आणि स्वदेशी मार्टच्या बॅनर खाली ते डिस्ट्रीब्यूट होतील, विकले जातील. उलट याचा फायदा कसा माहितीये का, उदाहरणार्थ राजेश तांबडेंनी जर त्यांची फ्रँचायझी घेतली किंवा राजेश तांबडेंनी त्यांची डिस्ट्रीब्युटरशिप घेतली, तर राजेश तांबडेंना तर त्यांच्याकडनं फायदाच होणार आहे. म्हणजे राजेश तांबडेंनी त्यांच्याकडनं घेऊन यायचं, द्यायचं, मिळाला तेवढा प्रॉफिट घ्यायचा. आणि सगळ्या लोकांसाठी तुम्ही पण त्याला आहात, म्हणजे तुम्ही त्या टच मध्ये आहातच. दिनांक 1 नोव्हेंबर 2020 ला ज्या लोकांना शक्य होईल त्या लोकांनी शासकीय नियमांचं पालन करून आणि स्वतःची जबाबदारी विचारात घेऊन नक्कीच त्या कार्यक्रमाला हजेरी लावावी, असं माझं सगळ्या लोकांना या निमित्तानं आव्हान आहे. सर, एवढ्या सगळी मोठी जबाबदारी असताना सगळं म्हणजे घर, संस्था किंवा समाजाच्या सगळ्या ज्या स्थानिक संस्था आहेत त्यांचे कार्यक्रम तुम्ही अटेंड करतात, हे वेळेचं व्यवस्थापन कसं करतात? राजेश, याचं उत्तर आजही मला मिळालेलं नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की मनामध्ये कुठली गोष्ट आणली ना, कुठली गोष्ट तुम्ही मनामध्ये आणा, तुमच्यामध्ये विल पॉवर प्रचंड. राजेश, मी ब्रेन हॅमरेजने कोमात गेल्यानंतर डॉक्टरने मला जवळपास डेड म्हणून घोषित केलं होतं. माझी विल पॉवर किती असेल विचार करा तुम्ही, किती विल पॉवर असेल माझी की मी 48 तासामध्ये त्या कोमातनं बाहेर आलो. ते जाऊ द्या, डॉक्टरने सांगितलं होतं हा माणूस कोमातनं बाहेर जरी आला ना तरी हा लुळा पांगळा होईल,
हा चालू शकणार नाही, आयुष्यभर बेडवरती पडून राहील. फिट अँड फाईन आहे मी, बिलकुल फिट अँड फाईन आहे. किती विल पॉवर असेल माझे विचार करा तुम्ही. आणि प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर आहे ना हे सगळं घडून येतं. नोकरीमध्ये थोडा त्रास होतो. काय होतं की मी कधी म्हणजे सामाजिक कार्य करत असताना माझ्या शासकीय जीवनावर त्याचा कुठल्याही प्रकारचा परिणाम होऊ देत नाही, लक्षात ठेवा. त्यामुळे नोकरीच्या ठिकाणी, सामाजिक कामाच्या ठिकाणी जनसंपर्क भरपूर असतो. प्रचंड लोक मला भेटायला दररोज म्हणतात. आता नाही येते, पण अनेक लोक मला मंत्रालयात भेटायला येत असतात आणि सगळ्यांची कामं जवळपास मी करतो. तुम्हाला खोटं वाटेल, 2-2 वर्षापूर्वी ज्यांच्या कामासाठी फोन केले ना त्याचा पण मी आढावा घेतो अधूनमधून फोन करून. तुमच्या त्या 2 वर्षापूर्वी फोन केला होता, त्याच्या कामाचं काय झालं? लोकांना आश्चर्य वाटतं. आम्ही विसरलो, हा माणूस विसरला नाही म्हणून. राजेश, लक्षात ठेवा, जनसंपर्क नसेल ना तुम्ही संघटन उभंच करू शकत नाही. तुम्हाला खोटं वाटेल, मी कुठल्याही व्यक्तीला वाढदिवस, श्रद्धांजली, कॉंग्रॅच्युलेशन, शुभेच्छा कधीच देत नाही. पण त्या व्यक्तीला मी फोन करतो आणि माझा सगळा परिवार त्या व्यक्तीशी बोलतो. मी, माझी बायको, आई, वडील, मुलं, आम्ही सगळे बोलतो. जनसंपर्क खास याला म्हणतात. श्रद्धांजली नुसते आपलं वाढदिवसाच्या शुभेच्छा कुणाला देतो हेच माहित नाही. खाली लाईन चालत आलेली असती, आपण पण देतो. जनसंपर्क ते लोकांना जोडून ठेवणं, असं ते फार महत्वाचं आहे, करतो. आणि विशेष म्हणजे कसं माहितीये का, नोकरी आणि सामाजिक कार्यातली अजून एक दुवा सांगतो तुम्हाला. माझ्या बायकोचा फार हातभार आहे. उदाहरणार्थ, मला समजा उद्या सोलापूरला जायचं आहे. जयहरी साखरेंनी मला बोलवलं, नंदुदादा सफरांनी मला बोलवलं, मी जयहरी जातोय समजा त्यांच्या गावाला. समजा रात्री जर 8:30 वाजता ट्रेन निघत असेल सोलापूरला जाण्याची आणि मला जर ऑफिसमध्ये उशीर झाला ना, तर माझी बायको मला डब्बा, म्हणजे जेवणाचा डबा आणि माझी बॅग, कपडे भरून दादर स्टेशनला येते. तिला मी माझी ऑफिसची बॅग फक्त एक्सचेंज करतो आणि मी तसाच तिकडे पुढे निघून जातो. सोमवारी सकाळी आलो की मी माझी फक्त बॅग एक्सचेंज करतो, ही बॅग घेतो आणि ऑफिसला जातो. मेहनत पुरते, फार मेहनत पुरते, प्रचंड म्हणजे प्रचंड मेहनत पुरते. रात्रभर प्रवास करायचा, दुसऱ्या दिवशी लोकांशी सुसंवाद साधायचा, सगळ्या लोकांशी भेटायचं. आणि हेच दुसरं कसं माहितीये का, हजारो लोक भेटतात राजेश, आणि प्रत्येक माणसाला लक्षात ठेवावं लागतं. आणि जर एखाद्याला ओळखलं नाही ना तर त्याला त्या गोष्टीचा कदाचित राग येतो. पण एक आहे माझं, मी एकाला भेटलो ना की शक्यतो लवकर. राजेश, एक गोष्ट फार चांगली होते बरं का मॅडम, श्रद्धा मॅडम, नियती कशी असते बघा. नियतीनं मला डोक्यानं खराब केलं होतं. आज डोकंच व्यवस्थित काम करतंय असं म्हणायला हरकत नाही. येस. यासाठी मैं एक शेर सांगेन. आंखों में पानी रखो, होठों पे चिंगारी रखो. आंखों में पानी रखो, होठों पे चिंगारी रखो. जिंदा रहना है तो तरकीबें बहुत सारी रखो. जिंदा रहना है तो तरकीबें बहुत सारी रखो. राह में पत्थर से बढ़कर कुछ नहीं है मंजिलें. राह में पत्थर से बढ़कर कुछ नहीं है मंजिलें. रास्ते आवाज देते हैं, सफर जारी रखो. रास्ते आवाज देते हैं, सफर जारी रखो. मॅडम, चालत राहायचं, लक्षात ठेवा. खूप छान. ते तुमचा उद्देश, तुमचा हेतू खूप चांगला असल्यामुळे तुम्हाला नक्की यश मिळणार, म्हणजे मिळणारच. आणि निशाताई आहेत बरोबर, तर मग काय प्रश्नच नाही. राहावंच लागेल. मॅडम, तुम्हाला आपल्याला उडता येत नसेल ना तर पळा, पळता येत नसेल ना तर चाला, चालता येत नसेल तर रांगा. बरोबर. बट पण कीप प्रयत्न मुव्हिंग करा. ऑन, कीप मुव्हिंग ऑन. थांबू नका, बिलकुल बिलकुल थांबू नका. येस. राजेश, वयसाळी फाउंडेशनच्या पुढच्या योजनांबद्दल काही मी सगळ्याच योजना सांगून टाकतो ना तुम्हाला एकदमच. माझं पहिलं स्वप्न आहे ते म्हणजे श्री भगवान जीवेश्वर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल इन रिसर्च सेंटर. दुसरं आहे गुरुकुल निवासी, ज्यामध्ये तुम्हाला अगदी धनुर्विद्यापासून, घोडेस्वारीपासून, अगदी पोहण्यापासून, आणि हे गुरुकुल असं असणार आहे की अगदी मुलांना वाटलं ना की आता पाऊस पडतोय, पावसात भिजायचं, तर पावसात भिजण्याचा क्लास, असं एक ते वेगळं गुरुकुल. मला या गुरुकुल. मी स्वतः शिक्षक होतो राजेश. मी ऐकलं मागाशी, मी 6 वर्ष शिक्षकी पेशेमध्ये काम केलेलं आहे. त्यानं प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालय मला चालू करायचं आहे. कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालय सुरू करायचं आहे. अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करायचंय. शिक्षणशास्त्र महाविद्यालय पण सुरू करायचंय. श्री भगवान जीवेश्वर अभिमत विद्यापीठ, डीम युनिव्हर्सिटी ज्याला आपण म्हणतो, अभिमत विद्यापीठ माझी एक संकल्पना आहे. यातल्या 2 गोष्टी मी तुम्हाला नंतर सांगतो. अंध, अपंग आणि मानसिक दृष्ट्या विकलांगांसाठी मला निवासी शाळा सुरू करायची, व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण केंद्र सुरू करायचं आहे, कुटीर उद्योग प्रशिक्षण सुरू करायचंय की तुम्ही घरातल्या घरात तुम्ही कशा प्रकारचे हे करू शकता. इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट सुरू करायचं आहे. अनाथ बालकाश्रम सुरू करायचा आहे. अनाथ बालकाश्रम.
अनाथ मुलांसाठी बालकाश्रम, विधवा परितक्त्या महिलांकरिता मला महिला सबलीकरण सेंटर सुरू करायचंय, गोशाळा सुरू करायची आहे, श्री भगवान जीवेश्वर माता अंकिनी दशांकिनीचं गोल्डन टेम्पल. लोक हसतील बरं का राजेश मला, आणि कारण लोक 3 वर्षापूर्वी हसत होती मला आणि म्हणे याचं काही खरं नाही, अनुता बोलतो फक्त बरं का. हे आताही हसतील लोक, म्हणतील माता अंकिनी दशांकिनी यांचं भगवान जीवेश्वर माता अंकिनी दशांकिनी स्वर्ण मंदिर गोल्ड टेम्पल. स्वप्न आहे, लक्षात ठेवा राजेश. स्वप्न तीच पूर्ण होतात जी पाहिली जातात, लक्षात ठेवा. आणि स्वप्न पूर्ण होण्यासाठी ती पहिल्यांदा पाहावी लागतात, लक्षात घ्या. आणि त्याच्यानंतर आहे ते म्हणजे विवाहाची समस्या सोडवण्यासाठी ना मला एक चांगला प्लॅटफॉर्म मिळत नाही. ऍक्च्युली काय झालं, मी वेबसाईट सुरू केली होती, पण ती फ्री वेबसाईट होती. ज्या व्यक्तीने ती सुरू करून दिली त्यांच्यावरती आम्ही फार कंपेलही करू शकत नाही की अहो ती वेबसाईट जरा खराब झालेली आहे तर दुरुस्त करून द्या. त्यांच्याही काही स्वतःच्या अडचणी असतील, त्यामुळे त्यांची वेबसाईट बंद आहे. पण लवकरच मी वेबसाईट सुरू करणार आहे, एक चांगली वेबसाईट सुरू करणार आहे जी सगळ्यांसाठी मोफत असणार आहे. विवाहाची समस्या सोडवण्यासाठीच एक माध्यम. आणि जागतिक साळी समाचार, जागतिक साळी समाचार. कारण काय होतं माहितीये का, की आजही आपण जी कामं करतोय ती तळागाळापर्यंत जाऊन पोहोचत नाहीत. आणि ती न पोहोचल्यामुळे काय होतंय की आपल्याला खरोखर ज्याच्यापर्यंत मदत आपली जायला पाहिजे, उदाहरणार्थ अडॉप्शनची स्कीम आहे मुलांसाठीची, ती जोपर्यंत तळागाळाच्या लोकांपर्यंत जात नाही ना तोपर्यंत ती लोक आपल्याकडे येणार नाहीत राजेश. आणि त्याचं उत्तम माध्यम जर कुठलं असेल ना तर जागतिक साळी समाचार. डीजी निमकर, लक्ष्मण सरोदे, धोंडीराम पागडे, विजय किचंबरे, देवेंद्र क्षीरसागर, अगदी हरिदास भागवत, जगन्नाथ एलगट, शिरीष पावले, या सगळ्या लोकांच्या मार्गदर्शनाखाली एक चांगलं जागतिक साळी समाचार. आणि शक्यतो ते जे आहे ना ते बहुभाषिक असणार आहे. बहुभाषिक म्हणजे ज्याच्यामध्ये कन्नड, तेलुगू, हिंदी, मराठी, इंग्रजी सगळ्या भाषांचा त्याच्यामध्ये समावेश असेल, अशा प्रकारचं जागतिक साळी समाचार लवकरात लवकर सुरू करून देण्याचा मानस आहे. आणि भास्कर भागवत जे उज्जैनचे जे हे होते क्रीडापटू, त्यांनी तर 1 वर्षाचा खर्च देऊ केलाय आता. आणि जे डॉक्टर मेन आहेत अमरावतीचे, उमाकांत मेन, त्यांनी 6 महिन्याचा खर्च देऊ केलाय. म्हणजे 1.5 वर्षाचा आमचा खर्च तर इथेच झाला. राहिला प्रश्न अमोल कांबळे आणि अमोल भोपळे सारखे डीटीपी डिझायनर आपल्याकडे आहेत, त्यामुळे ते फार सुंदर डिझायनिंग करतात. आणि या माध्यमातून त्यांनाही स्वतःचा रोजगार एक चांगला उपलब्ध होईल. अमोल भोपळेला विशेष करून यामध्ये आम्ही चांगलं पार्टिसिपेट करून घेणार आहे, जेणेकरून त्यालाही कुठेतरी एक चांगलं दर महिन्याला ठोक उत्पन्न मिळालं की त्याचाही बिचाराचा गाडा व्यवस्थित सुरू होईल. कारण त्यालाही मी लवकरच स्वतः सक्षम बनवण्याच्या मार्गावरती आहे. त्यामुळे जागतिक साळी समाचार, कोरोनाच्या महामारीत थोडं अडकलो, पण कोरोना एकदा संपला की एकत्र येऊन या विषयावरती नक्कीच आम्ही हितगुज करून लवकरात लवकर जागतिक साळी समाचारची मुहूर्तमेढ नक्कीच रोवली जाईल. राजेश सर, शेवटचे 2 प्रश्न आहेत. त्यातला पहिला प्रश्न असा आहे की आज रवींद्र नाट्य मंदिरला हा वर्धापन, 3रा वर्धापन सोहळा भव्य दिव्य असा झाला असता दरवर्षीप्रमाणे. राजेश, आणि दरवर्षी जो सोहळा असतो त्याच्या अगोदरची मेहनत तुमची मी जवळून बघत असतो. ती डॉक्युमेंटरी तयार करण्यापासून, ती स्क्रिप्ट लिहिण्यापासून, मग ती माझ्याकडे येणार, मग ती एडिटिंग होणार, आणि नंतर मग पडद्याच्या आतमध्ये ती स्क्रीन लावण्यापासून, मग राजेश लवकर सुरू कर, असं सगळं ते धावपळ. आणि मग तो पडदा उघडतो आणि ते लाख म्हणजे 2000 प्रेक्षक समोर सकाळी 9 वाजता 10 वाजता उभे असतात, आणि तो उत्साह, ते सगळं आज मिस करतोय. तर मी एवढा मिस करतोय, तर तुम्हाला काय वाटतंय नेमकं आजच्या आज सगळ्यात जास्त माझ्या तोंडावर शब्द असतो तो म्हणजे राजेश. राजेश कुठे? राजेशला बोलवा. राजेश कुठे? राजेश कुठे? राजेशला बोलवा, इकडे यायला सांगा. राजेश या सर. राजेश, तुम्हाला खरं सांगू का, अपयश कधी लपू नये माणसाने. लोकार्पण सोहळा विजय वक्ते लोकांना माहित नव्हते, तरी देखील 1250 लोकांनी हजेरी लावली होती. पहिला वर्धापन सोहळा ज्या दिवशी झाला त्या दिवशी साधारणतः 1800 ते 2000च्या आसपास आपल्याकडे पब्लिक आली होती. लोकांना बसायला जागा नव्हती. आणि दुसरा वर्धापन सोहळ्याचा आपला तारीख चुकली. तारीख आपण नेमका वर्षाचा विकेंड पकडला, सुट्टीचा. अपेक्षा ही होती आपल्याला की लोक विकेंडला, पण झालं असं की लोक, मुंबईतली सगळी लोक विकेंडला बाहेर निघून गेली. आणि ऑक्टोबरचा जो माहोल असतो ना, थोडीशी गरमी, थोडीशी थंडी, ती त्या टायमाला फारच थंडी होती डिसेंबर महिन्यामध्ये. आणि आपला तो तारखाचा आपला हे चुकला आणि शनिवार घेतला. रविवार नव्हता. त्याच्यामुळे त्यावेळेला 800 ते 1000 म्हणजे 1000च्या आसपास
लोकांनी हजेरी लावली. खालचं संपूर्ण सभागृह पूर्ण होतं. वरती एक 100-200 लोक होते. 800-1000च्या आसपास लोक होते. त्यामुळे मागच्या वर्षी थोडासा उत्साह कमी मिळाला, पण तरी देखील जे होते ते दर्दी होते. जी गर्दी होती ती दर्दींची होती असं म्हणायला हरकत नाही. आणि ह्या वर्षी जर झाला असता तर कदाचित स्वदेशी मार्टचं उद्घाटन आणि लोकार्पण म्हणजे तृतीय वर्धापन दिन एकाच दिवशी झाला असता आणि तो गुढीलाच झाला असता. तिथे मोठा शामियाना टाकला असता आणि प्रचंड संख्येने आपण तो साजरा केला असता. आणि निवेदनाचा अर्थात तुम्हालाच भगवान जिवेश्वर की जय असं म्हणून तुम्हाला कार्यक्रमाची, माता अंकिनी दशांकिनी की जय असं म्हणून तुम्हाला कार्यक्रमाची सुरुवात करावी. पण एक आहे, मिस करतो थोडंसं, ते ऑक्टोबर महिना आला ना की ते रवींद्र नाट्य मंदिराची आठवण येत राहते सारखी सारखी, अशी मनाला हुरहुर 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 लागते. महिना आधीच. आणि फारच सुंदर रमणीय वातावरण. साळियांची मांदी आळी रवींद्र नाट्य मंदिरमध्ये जी लोकार्पणाला किंवा वर्धापन दिनाला जी साळियांची मांदी आळी भरते. विशेष म्हणजे काय होतं राजेश, जी लोक आपल्या नातेवाईकांना 20-20, 25-25 वर्ष भेटलीच नाही, ती लोक तिथं भेटतात बरं का एकमेकाला. अरे तू इथे कसा, अरे तू इथे कसा, अरे मी या कार्यक्रमाला आलो, अरे मी पण या मग ते गळा भेट घेतात. फार आनंद वाटतो त्यांना आणि मला पण फार आनंद वाटतो बरं का की अशी लोक लांबून लांबून येतात. अगदी आमची बँगलोरची टीम डुईंग व्हेरी गुड, फार चांगलं काम करतात. अगदी आमचे शिवानंद मातृबाई आहेत, राघवेंद्र पिसी आहेत, कमल कापसे आहेत, दत्तप्रकाश एकबोटे आहेत, मंजुनाथ सरोदे, मस्त छान काम करतात. हल्ली थोडा त्यांचा स्पीड थोडा कमी झाला, पण फार छान काम करतात आणि दरवर्षी सगळेचे सगळे येतात. मागच्या वर्षी फक्त 1-2च आले होते काही कारणास्तव, पण सगळे येतात. अगदी आदोई पासून येतात, तिरुपती पासून लोक येतात, भोपाळ, अगदी गांधीधाम, कच्छ, गुजरात इथून लोक येतात, छत्तीसगड मधून लोक येतात, सगळीकडनं लोक येतात. बरं वाटतं जरा. बरं, विशेष म्हणजे कुणाची काही व्यवस्था आपण करीत नसताना लोक स्वतःच्या दिमतीवरती आपली व्यवस्था करतात. आणि विशेष म्हणजे शिवाजी मिसाळ, घनश्याम सरोदे, लक्ष्मण सरोदे, सुभाष कप्पे, सुधाकर कपाळे, सुनीता पांढरपट्टे, मंगला अष्टेकर मॅडम, अगदी दिलीप जायंद्रे साहेब, सगळे लोक आपले निवास किंवा आपले जे ठिकाणं आहेत ना तेही उपलब्ध करून देतात ह्या लोकांना की या इथे राहा तुम्ही, इथे म्हणजे सगळी व्यवस्था होईल. आणि लोक राहतात मस्त, मुंबई पण बघतात, कार्यक्रम पण साजरा होतो, छान वाटतं, मजा येते. आज निशाताईंना काय आणि बोलावं विशेष असं म्हणजे वाटतं? राजेश, आणि हा कार्यक्रम अत्यंत कमी खर्चात साजरा होतो बरं का. म्हणजे अगदी 1,000-1,500 लोकांना जेवण देऊन, 1,000-1,500 लोकांना, एकच मिनिट, 1,000-1,500 लोकांना जेवण देऊन या कार्यक्रमाचा किती खर्च झाला असेल माहितीये तुम्हाला? 9,90,600 रुपये. आय एम सॉरी, 2,90,600. 2 म्हणतोय मी, 2,90,600 रुपये एवढा खर्च झाला मागच्या कार्यक्रमाचा. अहो राजेश, 1 लाखाच्या आसपास भाडंच नुसतं तिथलं रवींद्र नाट्य मंदिरचा. विचार करा तुम्ही. आपण कार्यक्रम कितीत आटोपला? 2 लाख. म्हणजे सरासरी किती लाख पकडा तुम्ही? 1 लाख. सरासरी 3 लाख. 3 लाखामध्ये आपला कार्यक्रम आटोपला. विचार करा, दुपारचं सगळ्या लोकांना जेवण देऊन. पण श्रद्धा मॅम, तुमचा काहीतरी प्रश्न होता? नाही, निशाताईंकडून काहीतरी ऐकायचं आहे मला. हा, म्हणजे निशाताईंना काय वाटतंय आजच्या, काय वाटतंय आज वर्धापन दिन म्हटल्यानंतर त्यांच्या घरात पण लग्नासारखं कार्य असतं, ते सगळेजण राहायला बरेचसे जण त्यांच्या घरी. खूप मिस करते, खूप धावपळ असते, पण त्याच्यात एक वेगळाच आनंद असतो. बरोबर. छान वाटतं सगळे, आणि त्या निमित्ताने सगळ्यांच्या भेटी सुद्धा होतात. ते सगळं मिस करते आज मी खूप. आम्ही पण मिस करतोय आज. हो. तर जाता जाता शेवटचा प्रश्न, वयसाळी फाउंडेशनच्या माध्यमातून जेव्हा हे मोठं एवढं धनुष्य पेरलेलं आहे तुम्ही, तर साळी समाजातील समाज बंधू भगिनींना काय एक संदेश द्याल? विशेषतः मी आपल्या सगळ्या राज्य प्रमुख, जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, विभाग प्रमुख आणि संपर्क प्रमुख, गाव शहर प्रमुख यांना विनंती करेल की जागतिक साळी फाउंडेशनच्या ज्या योजना आहेत ना त्या तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवा. काही ठराविक लोक जर सोडली, उदाहरणार्थ आहेत ना नंदूदादा आहेत, धुंडराम पागडे आहेत, याच्या व्यतिरिक्त अन्य लोकांनीही ती जी काही योजना असेल, जाहिरात असेल, ती तळागाळातल्या लोकांपर्यंत न्यावी आणि त्यांनीही हिरिरीने काम करायला सुरुवात करावी. आमची कुठलीच आडकाठी राहणार नाही. त्यांना जर कुठला तिथे एखादा सुंदरसा, जसं आता वैभव ढोरजे विविध प्रकारचे उपक्रम तिथे राबवतात,
तशा प्रकारचा एखादा उपक्रम जर कुठल्याही जिल्ह्यामध्ये कुठल्याही जिल्हा प्रमुखाला जर राबवायचा असेल ना, नक्कीच त्याने राबवावा. चांगला असेल तर आम्ही त्याला कधीच नाही म्हणणार नाही, पण सगळ्या लोकांनी सुरुवात करायला पाहिजे असं मला वाटतं. आणि राहिला प्रश्न असं कसं आहे राजेश, की आपण कुणावरती ना बर्डन टाकत नाही. कारण कसं आहे, पहिल्यांदा आपलं एक तंत्र आहे. पहिल्यांदा घर, परिवार, नोकरी, कुटुंब, आई वडील, त्याच्यानंतर वळसाळी फाउंडेशन. येस. आणि हलवायच्या घरावर तुळशीपत्र ठेवून कधी समाजसेवा करू नये असं माझं सगळ्यांना आव्हान आहे. बरोबर. बरोबर. बिलकुल करायची नाही. तुमची जर खरोखर फायनान्शियल कंडिशन असेल ना तरच, नसेल तर बिलकुल करू नका. मला सांगा बिंदास्त. परंतु बिलकुल तसं काही करू. पण खरं सांगू का राजेश, अनेक लोकांनी ना स्वतःचे पैसे टाकून पण धान्याचं वाटप केलेलं आहे. आणि अनेक लोक छोटे छोटे कार्यक्रम करताना आहे ना पैशाकडे पण बघत नाही, स्वतःचे पैसे खर्च करतात, सांगत पण नाहीत कधी कधी. खरंच सांगत नाही. उलट मी त्यांना सांगतो, अहो सांगा मला, नाही म्हणतात ते. आमचे प्रकाश सर सांगा ना. ते मला आजपर्यंत त्यांनी सांगितलं नाही की त्यांनी स्वतःच्या पदरचे किती पैसे टाकले. ते वैभव ढोरजांना विचारतो तेही सांग, देवेंना कधी कधी विचारतो, मी दादांना विचारतो, दादा म्हणतात ट्रेनिंग करतात. अगदी कांदिवलीची टीम आहे आमची, ते पण कधीच विषयच नाही काढत बिलकुल पैशाचा. त्यांना सांगितलं अरे ते सचिन बाळा तू धन्याचं वाटप केलं किती पैसे, सर आता परत पैशाचा काही विषय प्लीज काढू नका माझ्याकडे. म्हणजे इतकी. आणि सगळेच लोक बरं का, मला सगळं सांगणं, अगदी बँगलोरची लोक आहेत ना ते तर स्वतः पैसे काढतात आणि स्वतः मार्गदर्शन शिबिर आयोजित करतात, सगळ्या लोकांना जेवण पण देतात. 1 रुपया वळसाळी फाउंडेशनचा घेत नाही. अरे हो अगदी. आणि सगळ्याच लोकांनी काम करायला पाहिजे असं मला वाटतं. आणि सगळे करतील राजेश, असं काही नाहीये. आणि राहिला प्रश्न खरं सांगू का, मला स्वतःला अजून सगळ्या जिल्ह्याच्या नियुक्त्या करावयाच्या बाकी आहेत. आम्ही आता नाशिकसाठी आमचं चालू आहे. आमचे जे अण्णा भागवत आहेत, प्रदीप भागवत, त्यांच्याकडे ऑलरेडी लिस्ट गेली आहे, ती फायनल झाली की आम्ही त्यांची घोषणा करू. हळूहळू आम्हाला नंदुरबार, नंतर मग सातारा, सांगली, कोल्हापूर सगळ्याकडच्या नियुक्त्या झाल्या ना, मग आम्ही मी स्वतः पर्सनली त्या जिल्ह्याला भेटी देऊन त्या सर्व लोकांची चर्चा करून त्यांच्याशी स्वतः इंटरॅक्ट होईल. आणि त्याच्यानंतर मला वाटतं की व्यवस्थित सगळेजण छान कामाला लागतील. आणि राजेश, मुट्ठी बन जाती है ना, मुट्ठी तो बहुत ताकत होती है उसमें, और ये मुट्ठी बन रही है, बनेगी, अवश्य बनेगी, और हम निश्चित रूप से आगे जाएंगे. सर्व साळी समाज बांधव भगिनींना हीच विनंती आहे की आशीर्वाद असू द्या. तुमच्या आशीर्वादाशिवाय काही शक्य नाही, लक्षात ठेवा. मी लेकरू आहे तुमचा, आम्ही लेकरं आहोत तुमची दोघ जण. वळसाळी फाउंडेशन आत्ताच कुठेतरी जन्माला आलंय, म्हणजे आत्ताशी कुठेतरी तिने बाळसं धरलंय असं म्हटलं तरी हरकत नाही. त्यामुळे आम्ही लेकरू आहोत. काही चुकलं माकलं तर क्षमा करा. आमचे जे काही चुकलं मागलं तर नक्कीच क्षमा करा आम्हाला. आणि सदैव आमच्यावरती आपला सगळ्यांचा आशीर्वाद राहू द्या, हीच सगळ्या लोकांना विनंती राहील. विश्वास ठेवा आमच्यावरती. नक्कीच चुकीचं काहीच करणार नाही. आणि चुकीचं करायचं झालं नाही बिलकुलच. जे करू ना समाजासाठी. राजेश, ईश्वराने फार चांगलं आम्हाला कुटुंब दिलेलं आहे. म्हणजे आमचं घर वेल टू डू आहे. कुठल्याही गोष्टीची कुठलीही कमतरता नाहीये. कुठल्याच गोष्टीची कुठलीच कमतरता नाहीये. मी रवींद्र नाट्य मंदिरमध्ये पण ह्या गोष्टी असं उघड सांगितलेल्या आहेत. कुठल्या गोष्टीची कुठली गरिबी हा प्रकार माझ्या मुलांनी पाहिलेला नाही. लाल डब्याची एसटी देखील माझ्या मुलांनी पाहिलेली नाही. इतक्या सुखवस्तू कुटुंबातली आम्ही आहोत. त्यामुळे जे करायचं ते समाजासाठी. आणि मी सांगितलं ना तुम्हाला, मी मृत्यूला कवटाळून आलोय, या मला भेटून आलोय. या मला म्हणलं थांब जरा, काहीतरी शिल्लक राहिले जरा, मी जरा परत येतो जाऊन. तो मला ठीक आहे हरकत नाही, पण जरा लवकर या. तो म्हटलं ठीक आहे लवकर या. हो म्हटलं ठीक आहे हरकत. अरे राजेश, काय घेऊन बसला तुम्ही या कोरोनाच्या महामारीत? आपण पाहिलं, अहो घरातली पण नाही गेली जळायला. घरातली लोक जळायला नाही गेली, लक्षात ठेवा. काय घेऊन बसला तुम्ही या शरीराचं आणि त्या पैशाचं? एवढं होऊ नये. आपल्याला जर काही समज येत नसेल तर मग काय त्याला अर्थ आहे का, मला सांगा. आपण सगळं याची डोळा पाहिलं ना. उलट घरातल्या लोकांनी सांगितलं की आम्ही काही येणार नाही, तुम्ही तुमचे ते घेऊन जा आणि तुम्ही तुमचे सगळे सोपा. अहो लोक माती सावरायला गेले नाही राजेश, असं काय करताय तुम्ही? माती सावरायला गेले नाही लोक, त्या देहाचा काय उपयोग मला सांगा. मग तो देह जर कुणासाठी उपयोगी पडत असेल, आपल्या आनंदापेक्षा जर दुसऱ्याचा आनंद आपल्याला महत्वाचा वाटत असेल, तर मला वाटतं तो आनंद जास्त महत्वाचा आहे असं मला वाटतं. आणि राजेश, फार आनंद मिळतो हे काम करण्यात.
प्रचंड आनंद, मला इतकं आवडतं ना, इतकं समाधान मिळतं ना, मला फार असं हर्षभरित होतं. एखाद्याला मदत केली ना की मला एकदम असं संध्याकाळी 2 घास मला जास्त जातात नाही, आज आपण याला मदत केली बरं का, फार फार मला आनंद मिळतो, लक्षात ठेवा. आणि राजेश तुम्हाला सांगू का, मी परत तो शेर तुम्हाला सांगेल, हाड जले जू लकडी बाल जले जू घास कंचन जैसी काया जले कोई ना आये पास. कोणी जवळ येत नाही, लक्षात ठेवा तुमच्या. त्यामुळे तुमचा हा जो देह आहे ना, हा देह हा लोकांच्या कामी आला पाहिजे, लक्षात ठेवा. लोकांसाठी, अहो स्वतःसाठी सगळे जगतात हो. 84 लाख योनि में मनुष्य ऐसा प्राणी है जो धन कमाता है फिर भी उसका पेट नहीं भरता, और बाकी कोई भूखा नहीं मरता. मरता है कोई भूखा नहीं मरता. बर तुम्ही कितीही कमवा, सोबत काही न्याल का? लक्षात ठेवा राजेश, या सृष्टीचा एक नियम आहे, त्या विधात्यानं ही सृष्टी अशी निर्माण केलेली आहे कि यहाँ अरबों लोग आते, अरबों खरबों लोग आते हैं, लेकिन एक तिनका यहां से लेके नहीं जा सकते. उसने इस सृष्टि की रचना, सही बात है ना मैडम, श्रद्धा मैडम? बरोबर. ये एकदम विश्व सही है सर. कर्ता ने ये सृष्टि का निर्माण इतना अच्छा किया हुआ है कि यहाँ अरबों खरबों लोग आते, अरबों खरबों, और यहां से जाते समय एक तिनका, एक साधा तिनका, एक पत्ता, तिनका भी नहीं बदल सकते. एक तिनका भी लेके नहीं जा सकते मॅडम. काय गुण बसलाय? अहो सगळं इथं सोडून जाणार आहेत. म्हणजे अगदी काय म्हणतात, गेल्यावर माणसं म्हणतात, अहो ते सोन्याचा दात होता तेवढा काढा. हो, अहो ते मंगळसूत्र, सोन्याचं मंगळसूत्र टाक, तुला काही कळतंय का नाही? ते बाजारात जाऊन 50 रुपयाचं तेवढं घेऊन येते, टाक लवकर. ते सोन्याचं मंगळसूत्र कुठून येताय तुम्ही? अहो राजेश, असं लक्षात ठेवा. त्यामुळे अहंकार, गर्व काही नसतं राजेश, लक्षात ठेवा. तुमच्या पाठीमागे किती लोक चांगले तुमच्याबद्दल बोलतात, बस तुम्ही कमवलेली सगळ्यात मोठी संपत्ती जर कुठली असेल तर तीच आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा अहंभाव, गर्व, अभिमान आमच्या मनामध्ये नाही. सर्व साळी समाज बंधू भगिनींना आम्ही लेकरं मानाचा मुजरा करतो, साक्षात दंडवत घालतो, आणि जागतिक साळी फाउंडेशनच्या या वर्धापन दिनी सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा अर्पण करतो. माता अंकिनी, माता दशांकिनी आणि भगवान जीवेश्वराला विनम्र अभिवादन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जीवेश्वर. बोला राजेश, आता समारोप करा. 2 तास आपली मुलाखत झाली. 2 तास जवळजवळ आज परिसंवाद सुरू आहे, आणि शेवटी तुम्ही जो संदेश दिलेला आहात तो आम्ही पण जेवढं जास्तीत जास्त हे कार्य लोकांपर्यंत पोहोचवता येईल तेवढं पोहोचवण्याचा प्रयत्न करू. आज फेसबुक लाईव्हच्या तमाम आपले समाज बंधू भगिनींना हीच विनंती आहे की वळसाळी फाउंडेशन कधीच चुकीचं काम करणार नाही, आणि त्यामुळे वळसाळी फाउंडेशनचं काम जे आहे, कार्य जे आहे ते जास्तीत जास्त तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचवावं हीच विनंती आहे. आज जसं वळसाळी फाउंडेशनचे प्रणेते आणि संस्था विश्वस्त म्हणून निशा मॅम आणि प्रणेते म्हणून विजय सर आज वर्धापन दिनाला आपण मिस करत आहोत, पण त्यातूनही युक्ती काढून आज वळसाळी फाउंडेशनचा हा परिसंवाद वर्धापन दिनाच्या निमित्ताने आपण फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सगळ्यांबरोबर साधला, आणि मला वाटतं प्रत्येकाच्या मनातली शंका मिटलेली असेल या परिसंवादामुळे. आणि आज सगळ्यांनी वेळात वेळ काढून हा परिसंवाद पाहिलेला आहे. पुन्हा एकदा वळसाळी फाउंडेशनच्या प्रमुख विश्वस्ता निशाताई आणि प्रणेते विजय सर या दोघांतर्फे आणि वळसाळी फाउंडेशनचे सर्व विश्वस्त पदाधिकारी, कार्यकर्ते, सदस्य, संपर्क प्रमुख यांच्यातर्फे सर्वांचे हार्दिक हार्दिक आभार मानतो, आणि हा